जैन टू ऑल. कालच्या पेपरचं अनालिसिस आणि तुमची डेली डायरी काढून ठेवा, मी चेक करतो. राधिका नाकाडे प्रेझेंट. रिया धर्माडे. साक्षी पांडे अब्सेंट. ते लक्षात घ्या, लिमिटेड ॲडमिशन आहे. अटेंडन्स फिलअप झाल्यानंतर आणि हॉल हा फिल झाल्यानंतर कुणालाही प्रवेश दिला जाणार नाही, कारण ऑलरेडी आपला ॲडमिशन 500च्या क्रॉस झालेला आहे. तुम्ही लकी आहे की तुम्हाला ऑफलाईनला इथं जागा भेटत आहे ना. तो बेसिकली लक्षात घ्या. म्हणजे मी जवळपास 1 आठवडा थांबेल. 7 दिवसानंतर जे इथं क्लासरूमला फिक्स असेल डेली त्यांनाच फक्त प्रवेश दिला जाईल, बाकींनी ऑनलाईन ॲक्सेस घ्यावा लागेल. लक्षात आलं. म्हणून अटेंडन्स आपण मेंटेन करतोय, सिरियसली घ्या. ऋतुजा पठारे. पीटी राठोड. जर नाव घेण्यामध्ये काही चूक झाली तर समजून घ्या, ठीक आहे. नंतर ते रामटेके आहे का कोणी मुलगी. वैष्णवी लसनकर. स्वाती निमसरकार. निव्या वानखडे. प्रतीक्षा हरके. साक्षी मनवारे. भूमिका अडाव. आचल कांबळे. कल्याणी कोचे. श्रुती धर्माडे. जान्हवी ठाकरे नाही. वैष्णवी सोनोने. स्वाती सुहानी रोकडे. आकांक्षा भडांगे. रीना लोखंडे. प्रियंका नाईक. साक्षी मेश्राम. आरती. रितिका यादव नाही. रुपाली वानखडे. प्रगती राऊत. मयुरी क्षीरसागर. मयुरी उरकुडे. निकिता सविता लक्षात नाही येत आहे. नेहा वावरे. वैष्णवी मोहोड. रीना पठाण. किरण इंगळे. तेजल सोनोने. नंतर मंदा गार्गी वानखडे. प्रगती उमाडे. शीतल चव्हाण. कल्याणी धोंडे. प्रेरणा. नंतर धनश्री नाही. कोणाचा याच्यामध्ये नाव नाही आहे त्यांनी मेन्शन करा. 7 दिवसामध्ये हे जेव्हा लिस्ट फुल होईल त्यांनाच प्रवेश दिला जाईल. प्रज्वल भोपडे. रोहित राठोड. संदीप वानखडे. अभिषेक नगराळे. आनंद बांटे. प्रज्वल चौधरी. अनिकेत राऊत. करण आंबेकर. रोशन राऊत. मीना सहदेव राऊतच आहे ना. राऊत आहे का कोणी. ऋषिकेश नवगरे नाहीये. अविनाश पवार. केतन गाडवे. आशिष आहे का कोणी. पियुष नाईक. शुभम कलावती नाही आहे. अनिकेत. आशिकेश मिश्रा.
प्रज्वल नवले, विजय ढोलवडे, यश आष्टीकर, तेजस यावले नाहीये, आदित्य भोंडे, सुशांत नाईक, विकास नाहीये, यश पिलखडे, सागर ठाकरे, सुनीत निरगुडे, निखिल भगत, आकाश देशमुख. ठीक आहे. गेट बंद करून द्या आता मागचं. गेट बंद करा. दाखवा डायरी आणि पेपरचा अनालिसिस. टेबल काढून ठेवा, मी बघतो पेपरचा अनालिसिस. त्यावर लिहिलं नाही का तुम्ही, अनालिसिस काल करायला सांगितलं होतं त्यावर केलं का? पेपरवरच करा मागे, बेटर राहील तुम्हालाही. पेपर करा. अनालिसिस जे सांगितलं होतं पेपरच्या मागे करा, कारण नको सांगा. उद्या ऐकणार नाही हा मी बाहेर क्लासच्या. केलं नाही तुम्ही, देऊ नका. केलं नाही जस्ट मागे मी नाही केलं, आणलेलं नाही. ठीक आहे ना, राहू द्या मग, सोडून टाका. हे फर्स्ट आहे का तुमचं, केलेलं नाही नव्हता केला, करत जा पण. हे फर्स्ट नाही केलं आहे, केला स्कोर. स्कोर चांगला आहे. केला अविनाश, गुड गुड. किती स्कोरला संदीप, केलं ना. ज्या गोष्टीची लाज वाटायला पाहिजे त्या गोष्टी आपण अभिमानाने सांगतो, तेच खंत आहे ना आपली, आहे ना. लक्षात घ्या, उद्या अभिमानाने सांगू नका आणि अपमान करून घ्यायला येऊ नका. माझ्या 10 विद्यार्थी असताना क्लासमध्ये आहे, मी शिकवले आहे बरोबर आहे, तरी मला चालते, पण 10 लावायचे. तुम्हाला जर त्या राहण्यामध्ये राहायचं नसेल तर मग इथं क्लासमध्ये काही उपयोग नाही, कारण की सांगणारही असं काही व्यर्थ नाही सांगत आहे बरोबर आहे. त्यामुळे तुम्ही ऐकावं आणि तुमच्या भल्यासाठी आहे बरोबर आहे ना, एवढी अपेक्षा आहे हो. समजलं. त्यामुळे नॉट अ सिंगल उद्याचा एकही एक्सक्यूज ऐकून घेणार नाही, जे की तुमचा प्रकार मला दिसले एक्सक्यूजेसचे. ठीक आहे ना, आलं लक्षात. सुरुवात करू बघा. डे फर्स्टलाच सांगत आलो आहे, 2 दिवस ऑलरेडी मी सांगितलं आहे. मी कॅज्युअल आहे याचा अर्थ असा नाही मी खरंच कॅज्युअल आहे बरोबर आहे, लक्षात घ्या. समजलं. म्हणून उद्यापासून डिसिप्लिन डिसिप्लिन, बाकीच्या गोष्टी आहेच ना त्यावेळेस, है ना. बघा सुरुवात करू. क्वेश्चन नंबर फर्स्ट, टार्गेट रिवाइज करू आपण. बघा डे 2 म्हणजे कालचे टार्गेट आहे तुम्हाला. आजच्या टार्गेटमध्ये चुकीनं तिथं फेब्रुवारी 2025 रिपीट झालेला आहे करंटमध्ये, तुम्ही ते मार्च 25 करणं अपेक्षित आहे, है ना. अजूनही वेळ गेलेला नाही, अजून अर्धा दिवस आहे तुमच्याकडे, अजून उद्याचा अर्धा दिवस आहे. त्यामुळे उद्या काय करायचं तुम्हाला, आज मार्च 2025, फेब्रुवारी 25 ऑलरेडी आजच्या टेस्टमध्ये आपण कव्हर केलेलं आहे, बाकी काही मिस्टेक नाही. मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्वे, मूलभूत कर्तव्ये सोबत मग 2 छोटे टॉपिक घेतलेले आहे. ऍक्च्युली हे 3च प्लॅन होते, परंतु मग म्हटलं घटना दुरुस्ती आणि संघराज्य हे दोन्ही सोबत घेऊन घ्यावं. हे 5 टॉपिक आजचं तुमचे 50 मार्क्ससाठी. सायन्स आपण एक फिजिक्स आणि एक केमिस्ट्री, अगेन कन्सेप्ट ऑफ मॅटर, आणि याच्यामध्ये लिंकेज केलेले आहे, लक्षात घ्या. असंच ठरले व इंडेक्सनुसार घेतलं असं नाहीये त्याच्यामध्ये. मोशन आणि टाइप्स,
करंट मध्ये आज आपण पाहतोय फेब्रुवारी 25 ची परिक्रमा. मॅथ्सचा आपला टॉपिक आहे बेसिक ऑफ मॅथमॅटिक्स. काल झालेलं ते एलसीएम आणि एससीएफ आणि इकडे सिलॉजिझम. ठीक आहे, क्लिअर इथपर्यंत. टार्गेट कंप्लीट होत नाहीये, त्यांनी कुठलाही असं त्रास करून घेऊ नका, ते होणारच नाही 7 दिवस, है ना. जे जुने विद्यार्थी आहेत तिसऱ्यांदा बॅचला ह्या किंवा दुसऱ्यांदा बॅचला आहे, त्यांचं एक फ्रिक्वेन्सी झालेली आहे मेंटेन, बरोबर. त्याच्यामुळे 7 दिवस थांबा, 7 दिवस प्रयत्न करा तुमच्या ऑटमोस्ट, ऑटोमॅटिकली तुम्हाला सवय होऊन जाईल. मग इथून कसं आहे की ज्या स्पर्धा परीक्षेतला तुमचा पहिला दिवस, तर तुम्ही या बॅचला आले तो दिवस, याच्यातला जो सवय पडलेला आहे ना, ते काही की नाही जाणार आहे ना. तो बेसिकली म्हणून मग त्याच्यामुळं डिमोटिव्ह व्हायचं काम नाही. टार्गेट नसेल होत तर काही टेन्शन नाही, पुढचे टार्गेट मात्र करत राहा. मागचे जो बॅकलॉग आहे तो वाटल्यास राहू द्या. संडेला योगायोगानं राज्यसेवेची एक्झाम असल्यामुळं रविवारी आपली यावेळेस सुट्टी असणार आहे, तर तो एक दिवस तुम्हाला एक्स्ट्रा मिळून जाईल मागचे टार्गेट्स पूर्ण करायला. समजत आहे ना. त्याच्यामुळे टार्गेट्स कंप्लीट नाही होता याचं प्रेशर घ्यायचं काम नाही. क्लिअर. बघा सुरुवात करू. क्वेश्चन नंबर फर्स्ट. पहिले जवळपास 20 ते 25 क्वेश्चन आपण मूलभूत हक्कावर घेतलेले आहे. त्यातल्या त्यात सिलेक्शन असं आपण केलेलं आहे की ज्याच्यावर आयोगांना वारंवारता जास्त आहे विचारण्याची, आणि त्यातल्या त्यात तुमची कन्फ्युजन होण्याची सुद्धा वार्ता जास्त आहे. ठीक आहे, पहिलाच क्वेश्चन आहे कायद्यासमोर समानता म्हणजे आर्टिकल 14 वर विचारलेला आहे. त्याचे अपवाद सरळ सरळ त्याच्या अपवादावर क्वेश्चन विचारलेला आहे. काय आहे याचं उत्तर? राष्ट्रपती किंवा राज्यपाल जबाबदार नसतात, बरोबर आहे. एक साधारणतः त्यांना जर कारवाई करता येत नाही, दिवाणी कारवाई करता येते 2 मंथच्या नोटीसच्या अनुषंगाने. परदेशी सार्वभौम यांना दोन्ही संरक्षण आहे. ठीक आहे, सिव्हिल ॲज वेल ॲज क्रिमिनल, म्हणजे जी आहे फौजदारी तसेच दिवाणी. आणि तिसऱ्या सेंटेन्स मध्ये आहे की संयुक्त राष्ट्र संघटना किंवा त्याच्या ज्या अलाइड एजन्सी आहे त्यांना सुद्धा संरक्षण दिलेलं आहे. या कायद्याअंतर्गत जे काही अपवाद आहे त्याच्यावर क्वेश्चन विचारलेला होता. राज्यसेवा मेन्सचा क्वेश्चन आहे आणि याचं उत्तर आहे आन्सर ऑप्शन 4, वरीलपैकी सर्व. ठीक आहे, तुमचं होमवर्क आहे या अनुषंगानं या अंतर्गत जे काही आणखी 3 अपवाद आहे, ठीक आहे, 14च्या सब क्लॉज मध्ये जे काही टोटल 6 आहे अपवाद, तर त्याचे 3 अपवाद तुम्हाला बघून घ्यायचे आहे. इव्हन त्याचा आर्टिकल सुद्धा बघा 31C आहे, 361A आहे, आणखी काही कोणता आहे आलं लक्षात. तर 14च्या अपवादवर करून ठेवा. अपवादवर आयोग क्वेश्चन विचारण्याचा आयोगाचा कल आहे ह्या 2 आर्टिकलवर 14 आणि 19. ठीक आहे, त्याच्यामुळं ओके डन. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन, मालमत्तेचा अधिकार जो दुर्लक्षित होता आतापर्यंत 44व्या अमेंडमेंटनं आपल्याला माहित आहे भाग 12 आर्टिकल 300A मध्ये गेलेला आहे, आणि त्या अनुषंगाने 19C आणि आर्टिकल 31 हा आपण रद्द केलेला होता. मग आपण काय केला, कायदेशीर अधिकार केला जो मूलभूत हक्कामध्ये होता. मग त्या अनुषंगाने डिटेल क्वेश्चन विचारलेला आहे. आता जी राज्यसेवा मेन्स झाली आहे रिसेंटली, त्यामधला हा क्वेश्चन घेतलेला आहे. कारण काय की इथे दोन्ही सेंटेन्स मध्ये ब आणि क मध्ये विद्यार्थ्यांना लक्षात येत नाही काय बरोबर आहे. आपण हा क्वेश्चन समजून घेऊ. काय म्हणते बघा, मालमत्तेचा अधिकार जो 31 किंवा 19C मध्ये होता आतापर्यंत, त्या अनुषंगाने सामान्य कायद्याद्वारे हा अधिकार नियमित, कमी, रद्द किंवा सुधारित केला जाऊ शकतो. यस, डेफिनेटली पहिलं सेंटेन्स बरोबर आहे. पहिलं 100% बरोबर आहे. म्हणजे इथे जर तुम्ही गेलाही तर इथे 2 ऑप्शन तसेच कट होते, कारण की तर साधारण नॉमिनली माहिती असलं पाहिजे तुम्हाला. दुसऱ्यामध्ये काय म्हणते, कार्यकारी मंडळाच्या कारवाईपासून, तिसऱ्यामध्ये मध्ये कायदेकारी मंडळाच्या कारवाईपासून. तर नाही, लक्षात घ्या, हा एक्झिक्युटिव्हला पॉवर दिलेला आहे, कुठलाही कायदा या अनुषंगाने केला गेलेला नाही. मात्र मंत्रिमंडळ स्वतःच्या एक्झिक्युटिव्ह पॉवर अंतर्गत या कायद्याअंतर्गत बदल करू शकते. आणि मग याचाच संबंध आपला कुठे लागतो, 9व्या परिशिष्टासोबत, ज्या संदर्भात आपण जमीन विषयक कायदे लागू केलेले आहे, किंवा तामिळनाडूचं आरक्षण सुद्धा त्याच अंतर्गत आपण प्रोव्हाइड केलेलं होतं. आणि सगळ्यात कॉम्प्लिक्ट आहे, म्हणजे आता जो शक्तीपीठ महामार्ग बनतो आहे त्या अनुषंगाने हे कलम नेहमी चर्चेत असतं की जे मालमत्ता आहे, मग ते शेतकऱ्याचं प्रायव्हेट शेत असते, बरोबर ना, स्वतःचं खाजगी शेत आहे ना, मग त्याला जे दिलं गेणारी नुकसान भरपाई आहे, मग ते मंत्रिमंडळाच्या अधिकारानं त्यामध्ये चेंजेस होतील की मग त्यासाठी घटना दुरुस्ती करावी लागेल. तर कधी अशी घटना दुरुस्ती ऐकली का आपण समृद्धी महामार्गासाठी? नाही. म्हणून मग तो काय कार्यकारी एक्झिक्युटिव्ह आहे, त्यासाठी अशी अमेंडमेंट लागत नाही. म्हणून मग पहिले अ आणि ब दोन्ही सेंटेन्स बरोबर, क सेंटेन्स चुकीचं आहे. अ आणि ब बरोबर. आणि ह्या स्टार करा क्वेश्चन, म्हणजे सांगण्याचं तात्पर्य क्वेश्चन स्टार म्हटल्यापेक्षा एरिया जो आहे ना तो विचारू शकतो, मालमत्तेचा अधिकार. ह्याच्याच अनुषंगानं आर्टिकल 31B आणि 31C चांगलं करून ठेवा. तसं 31A आणि 31B हे कोणत्या अमेंडमेंट ऍड केलेले आहे? पहिली अमेंडमेंट. आणि 31C 25व्या. गुड, ठीक आहे, तर ते करून ठेवा चांगलं. 31A, 31B आणि 31C. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 3 बघू.
क्वेश्चन नंबर 3 यस. मनेका गांधी आर्टिकल 21 बरोबर बघा. एरिया आपण प्रॉपर कव्हर केलेले आहे. मनेका गांधी केस आपल्याला माहिती असलं पाहिजे. 2 केसेस आहे त्या अनुषंगानं. ठीक आहे. गोलकनाथ त्या अनुषंगानं जे आहे आपलं सॉरी गोपालन केस आणि 21 मनेका गांधी केस. मग याच्यामध्ये संकुचित अर्थ आणि ब्रॉड मिनिंग. मग ब्रॉड मिनिंग म्हणजे फक्त जगण्याचा अधिकार आहे. मग प्राणी जगतात तर नाही. काय डिग्निटी सन्मान मान सन्मानासोबत जगण्याचा अधिकार आहे. आणि मग यासाठी 2 ग्राउंड्स आहे. एक तर कायद्याद्वारे प्रस्थापित पद्धत आणि दुसरं योग्य अंमलबजावणी किंवा योग्य हेतू किंवा मग आपण शकतो त्याला ड्यू प्रोसेस ऑफ लॉ. ठीक आहे. मग इथे जे आहे ड्यू प्रोसेस ऑफ लॉ सांगितलंय आणि आपल्या घटनेतलं एकमेव आर्टिकल आहे 21 ज्याला हे लागू होतं. मग या अनुषंगाने कायद्याची योग्य पद्धत अमेरिकन संकल्पना ब सेंटेन्स बरोबर आहे. गोपालन केस आहे बरोबर आहे. गोपालन केस आहे आणि थर्ड मध्ये 21 मधील जो व्यक्ती स्वतंत्र आहे त्या गोष्टी केलेल्या आहे खाली बरोबरच आहे की व्यक्तिगत स्वतंत्राचा भाग असलेल्या हक्काचा समावेश स्वीकारते आहे. तिन्ही सेंटेन्स काय माझे बरोबर आहे. आन्सर ऑप्शन 4 अ ब क बरोबर. ओके डन. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन घ्या. क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4, 5, 6. भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य त्या अनुषंगानं कोणती बंधने आहेत. कोणती बंधने आहेत तुम्ही सांगा. धार्मिक विचार आहे का. मग असं डायरेक्टली कट करायचं संपला विषय. हा क्वेश्चन इलिमिनेशन न सोडवण्यासारखा होता. तुम्ही जे आहे डिरेक्टली जर प्रत्येक वाचत असाल अ ब क ड ई प्रत्येक फॅक्टरला आणखी कॉन्सन्ट्रेशन लागत आहे आणखी वेळ जात आहे. बिलकुल तो तुमचा वे नाही आहे सोडवण्याचा. याच्यामुळे काय होईल मॅथ्स रिजनिंगचा एक प्रॉब्लेम जास्त सॉल्व्ह होईल. समजलाय. त्याच्यामुळे ती सवय लावून बघा. इथे जर मला माहिती आहे किती जणांनी या पद्धतीनं हा क्वेश्चन सॉल्व्ह केला. प्लीज रेज द हँड. बघा मोजके आहे 7-8 जण बरोबर आहे. म्हणून लक्षात ठेवा की तुम्हाला कुठेही आयोग असं म्हणत नाही की जा बाबू आणि पूर्ण पेपर वाचून ये. बरोबर आहे. आपल्याला सिलेक्टिव्हली वाचून आपल्याला जास्तीत जास्त मार्क्स घ्यायचे आहे. समजलं का. चुकी प्रत्येकाची. हा क्वेश्चन बरोबर असणं किंवा चूक असणं इथे कॉम्पिटिशन नाहीये. हा बरोबर किती फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये बरोबर येतो याच्यामध्ये कॉम्पिटिशन आहे. गॉट इट. अंडरस्टँड. इथे डायरेक्टली सभ्यता किंवा नैतिकता बदनामी आणि न्यायालयाचा अवमान हे फॅक्टर आहे. राजकीय नेतृत्व बिलकुल येणार नाही. डायरेक्टली इलिमिनेशन आपण उत्तर काढलं तर उत्तर काय आन्सर ऑप्शन 1 ब क आणि त. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. धर्मनिरपेक्ष स्वरूप प्रकट करते. हा क्वेश्चन ब्रॉड अँगलनं विचार करायला पाहिजे. राज्यघटनेचे कोणते अनुच्छेद भारतीय राज्याचे धर्मनिरपेक्ष स्वरूप प्रकट करते. आता याच्यामध्ये बघा समानता येणार आहे बरोबर. आपला कोड कॉमन कोड ठीक आहे. कॉमन सिव्हिल कोड युनिफॉर्म सिव्हिल कोड 44 त्यामध्ये येणार आहे. दुसरं महत्वाचं की धर्मासंदर्भातचं आर्टिकल असणार आहे. धर्मनिरपेक्ष दॅट इज 28. यस करेक्ट. देन अगेन आर्टिकल 27. ठीक आहे. मग याच्यामध्ये आता 30 वर डाऊट घेतला असेल कोणी. परंतु ते जर अँगल आपण बघितला त्यामध्ये धर्म नावाचा शब्द आहे. धर्म किंवा भाषा या आधारावर अल्पसंख्याक ठरवण्याचा तसेच त्यांना शिक्षणामध्ये प्रवेश देण्याच्या अनुषंगानं आहे. तर मग या अनुषंगानं हा ऑप्शन सुद्धा घेऊन गेलो आपण पाहिजे. आन्सर ऑप्शन याचं काय 96 वरील सर्व. लेट येणारे सत्कार होईल उद्या लक्षात घ्या. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6. संविधानिक अधिकार किंवा कायदेशीर अधिकार किंवा भाग 3च्या बाहेरील अधिकार खूप चांगला पद्धतीने डिझाइन केलेला आहे. आतापर्यंत असा सेम क्वेश्चन DPSP वर येऊन गेलेला आहे. आता मग त्यांनी काय विचारलंय भाग 3च्या बाहेरील मूलभूत हक्क. त्याच्या अगोदरच्या परीक्षेमध्ये काय आलं होतं कंबाईनच्या भाग 4च्या बाहेरील मार्गदर्शक तत्वे बरोबर. मग आता सेम ग्राउंड्सवर क्वेश्चन विचारलेला होता हा. 265 आपल्याला माहिती आहे कराविषयी कोणताही कायद्याशिवाय कोणताही कर लावता येणार नाही. 300 आताच आपण बघितलं मालमत्ता विषयक कायदेविषयक हक्क आणि 301 मध्ये व्यापार स्वातंत्र्य. चारही जे आहे हे मूलभूत हक्क म्हणूनच गृहीत धरल्या जातात परंतु भाग 3च्या बाहेरील. ठीक आहे. आन्सर ऑप्शन 4 वरील पैकी सर्व. यस पुढचा क्वेश्चन 7 सांगा. बुद्धीचे स्वातंत्र्य आणि धर्माचे मुक्त प्रकटीकरण कोणता आर्टिकल 25. ठीक आहे. जर एखाद्याने ऍप मध्ये हा पेपर सोडवला असेल तर ऍप मध्ये चुकून याचं उत्तर 3 झालेलं आहे. कन्सिडर कराल तुमचा स्कोर कलम 25 पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर पुढचा घ्या. क्वेश्चन नंबर 8.
बघा सुरुवात कशी केलेली आजच्या पेपरची, मुद्दाम मल्टी स्टेटमेंट केलेली आहे. जे तुमचा कुठेतरी 3-4 क्वेश्चन नंतर मॉरल डाऊन झाला पाहिजे. एरिया कसे घेतलाय, एकदम नवीन घेतलेला आहे. मध्ये कुठेतरी काय टाकलेलं आहे, वन लाईनर टाकलेलं आहे, एकदम इझी है ना. म्हणून असं होते बरेचदा, जेव्हा तुम्ही ऑन पेपर जाता, पेपरला जाल तुम्ही 21 डिसेंबरच्या, तुम्हाला 4 सेट्स असतात, ए बी किंवा सी डी, म्हणजे ABCD. याच्यामध्ये काय होते बरेचदा, सुरुवातच एखाद्या सेटची ही कठीण प्रश्नानं केल्या जाते. एखाद्या म्हटल्यापेक्षा जास्त मॅक्सिमम तुम्ही बघा, तुम्ही स्ट्रॅटेजी असते आयोगाची. मग त्याच्यामुळे काय होते, आपला मॉरल डाऊन होते, बरोबर आहे. त्यामुळे असं कधीही करून घेऊ नका. आधीच्या 5-6 क्वेश्चन कधीही पेपरला जज करू नका. कदाचित मधले किंवा शेवटचे क्वेश्चन हे फार जास्त इझी असतील. सेम स्ट्रॅटेजी लागू होते, युनिव्हर्सल आहे. मॅथ्स आणि रिझनिंगचे क्वेश्चन हे नेहमी युजली मागून सोडायला घ्या. मागून सोडायला घ्याल तुम्ही तर तुम्हाला पटापट येतील. सुरुवातीच्या मुद्दाम तुम्हाला ते टाइम स्पेंड करतील त्या क्वेश्चनवर, है ना. त्याच्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, पेपर सॉल्व्ह करत असताना आपल्या पेपरमध्ये लागून येत फक्त टेस्ट सिरीजच्या, कारण की ते क्वेश्चन सेटिंग रॅन्डम केलेली आहे. ओके. तर आयोगाच्या पेपरची हे युजली प्रॅक्टिस तुम्ही करू शकता, की मागून मॅथ्स रिझनिंगला सोडवायचं आहे, तर त्या अनुषंगाने सोपं तुम्हाला मिळेल आधी, बरोबर. बघा, कलम अन्वये भारतीय नागरिकाला कोणताही व्यवसाय करायचा किंवा धंदा व्यापार 19(1) या अंतर्गत आहे. ठीक आहे, आन्सर ऑप्शन 4, 19(1)G. पुढे, मूलभूत अधिकाराच्या अंमलबजावणीसाठी उच्च न्यायालयाचे निर्देश जारी, कोणता आर्टिकल 226, आन्सर ऑप्शन 1. नेक्स्ट, अयोग्यरित्या जुळवलेली आहे, कोणती आहे, क मध्ये. ठीक आहे, भेदभाव करण्यास मनाई, कलम 15 बरोबर. संमेलनाचा हक्क म्हणजे 19, म्हणजे संघटित होण्याचा, संमेलनाचा. जीवित संरक्षणाचा 21 आहे, आपल्याला माहिती आहे. आणि घटनात्मक उपायाचा अधिकार कलम 32. मग विचारलं काय होतं प्रश्न इथे बघा, अयोग्यरित्या जुळवलेली आहे, मग आन्सर ऑप्शन काय असेल, क फक्त. ठीक आहे, आजच्या पेपरमध्ये एखादा वगैरे असेल हॅशटॅग, तर ऑलमोस्ट आता करेक्टच आहे. ओके, डन. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन घ्या. क्वेश्चन नंबर 11, 12 आणि 13. मूलभूत अधिकाराच्या अंमलबजावणीसाठी योग्य कार्यपद्धती, सर्वोच्च न्यायालयात जाण्याच्या अधिकाराची हमी आहे. चांगला क्वेश्चन आहे हा, बरोबर आहे. पहिलं सेंटेन्स, की सुप्रीम कोर्ट अंतर्गत फंडामेंटल राईट्सचं जर उल्लंघन झालं तर जाता येते न्यायालयात. सेकंड मध्ये म्हटलंय की राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात कोणत्याही गोष्टीसाठी त्या अनुषंगानं जाण्याचा अधिकार राष्ट्रपती रद्द किंवा निलंबित करू शकतात. यस, इट इज करेक्ट अकॉर्डिंग टू आर्टिकल 359. 358 अंतर्गत आपल्याला माहिती आहे आर्टिकल 19 अंतर्गतची बंधने आहे राष्ट्रीय आणीबाणीच्या दरम्यान, आणि 359 मध्ये अदर बंधने आहे. या अंतर्गत आपलं 32चं निलंबन करू शकते. कोणत्या कालावधीसाठी, राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केल्यानंतर, त्यासाठी कालावधी सुद्धा राष्ट्रपती नमूद करू शकते. त्यामुळे दोन्ही सेंटेन्स काय बरोबर, योग्य विचारलं होतं. आन्सर ऑप्शन काय 3, ए आणि बी दोन्हीही बरोबर. नेक्स्ट पुढचा घ्या, क्वेश्चन नंबर 12. यस, चांगला क्वेश्चन आहे, दुर्लक्षित आर्टिकल आहे, आणि या अनुषंगाने तुम्हाला आजचं होमवर्क आहे की आर्टिकल जे आहे ना 33, 34 आणि 35 हे डिटेलमध्ये करा. 33, 34 आणि 35, त्यासोबतच जे काही सामान्य अपवाद आहे, दॅट इज 31A, 31B आणि 31C, या क्वेश्चनच्या अनुषंगानं लक्षात ठेवा. 33 वर होता बघा, पहिलं बरोबर आहे, निमलष्करी दल वगैरे वगैरे सशस्त्र दल याच्या अनुषंगाने रद्द करण्याचा अधिकार देते. दुसरं, उद्दिष्ट कर्तव्याचे योग्य पालन सुनिश्चित करणे, सैन्यामध्ये शिस्त राखणे. हे काय आपलं जनरल सेंटेन्स, याच्यात काही चुकवलेलं नाही. थर्ड मध्ये काय म्हणते, कायदे करण्याचा अधिकार राज्य विधानमंडळालाही, बरोबर आहे का नाही, तर आपल्याला माहिती आहे की इव्हन आर्टिकल 35 मध्ये सांगितलंय, 34 मध्ये सांगितलंय की काही गोष्टीबाबत कोणाला प्रोव्हिजन आहे, सार्वभौम कोण आहे, संसद, नॉट स्टेट. यामुळं क सेंटेन्स चुकीचा आहे. आन्सर ऑप्शन आहे तुमचं अ आणि ब. अ आणि ब फक्त बरोबर, 12चं उत्तर 1. नेक्स्ट पुढे बघा, क्वेश्चन नंबर 13 आणि 14. अनुच्छेद 17 अस्पृश्यतेचे निर्मूलन आणि कोणत्याही स्वरूपात दंडनीय गुन्हा ठरतो. 17 मध्ये आपल्याला माहिती आहे ॲबॉल्युशन ऑफ, आपल्याला माहिती आहे. ठीक आहे, डिस्क्रिमिनेशन. नंतर जून 55 कायदा आहे अस्पृश्यता गुन्हे कायदा, ज्याचं पुढे नाव 76 मध्ये चेंज केलेलं आहे, 1976 मध्ये. ठीक आहे, त्याच्यामुळे नागरी हक्क संरक्षण कायदा. त्याच्यामुळे अ आणि ब दोन्ही सेंटेन्स काय बरोबर आहे. अगेन आन्सर ऑप्शन 3. पुढचा क्वेश्चन, संविधानानुसार बंदी प्रात्यक्षिकरण हा
याच्यावर तुमचा कीवर्डवर क्लिक झालं पाहिजे. या अंतर्गत मूलभूत अधिकाराचे रक्षण करण्याचा प्रयत्न केला जातो. हा थोडा टेक्निकल क्वेश्चन होता, फॉरेस्ट मधला घेतलेला आहे, फॉरेस्ट मेन्स, आणि चांगला क्वेश्चन होता, विचार करण्यासारखा होता. योगायोगाने इथे ऑप्शन वरीलपैकी सर्व नाहीये, त्यामुळे हा क्वेश्चन सोपा होतो. मग आता आपल्याला लक्षात घ्या, बंदी प्रात्यक्षिकरण म्हणजे 100% तुमच्या उत्तरामध्ये 22 असलं पाहिजे. बरोबर आहे. रक्षण करण्याचा प्रयत्न केला जातो. आता इथे 22 असलं पाहिजे. आता आपल्याला माहिती आहे बंदी प्रात्यक्षिकरण जे आहे म्हणजे हेबियस कॉर्पस किंवा आर्टिकल 22 अंतर्गत आपल्याला माहिती आहे. त्याचा प्रामुख्याने वापर कोणत्या आर्टिकल साठी केला जाते? 19 आपलं अभिव्यक्ती स्वातंत्र्य, किंवा मग आर्टिकल 21. इथे लक्षात घ्या ब क ई मला उत्तर मध्ये पाहिजे. ब क ई. आन्सर ऑप्शन काय? इथे कोणीही अ वरून इलिमेट करता आलं असतं का बघा आपल्याला. एकच ऑप्शन आलं असतं इलिमेट. बरोबर आहे, अ वरून, कारण की अनुच्छेद 18 आणि त्याचा टायटल्सच्या अनुषंगाने बंदी प्रात्यक्षिकरणचा संबंध येत नाही. बरोबर आहे ना, ॲब्युलेशन ऑफ टायटल्स आहे ना. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन नंबर 15. चांगला होता क्वेश्चन, ग्रुपिंग केलेलं होतं आपल्या संविधानाच्या आर्टिकल मधलं, त्या अनुषंगाने बरोबर यायला पाहिजे. बरेचदा असं होतं की नावही पाठ नसते आपल्या, है ना. सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क बरोबर आहे का? 29-30 बरोबर. घटनात्मक उपाययोजनाचा 32 बरोबर. धार्मिक स्वातंत्र्याचा 25 ते 28. स्वातंत्र्याचा हक्क बरोबर आहे? नाही. समानतेचा हक्क 14 ते 18. स्वातंत्र्याचा हक्क 19 ते 22. आणि मग शोषणाविरुद्धचा हक्क 23-24. हे झालं टोटल ग्रुपिंग 1 ते आर्टिकल 32 पर्यंत. त्यामुळे योग्य म्हटलेलं आहे आन्सर ऑप्शन काय? क क आणि ड. अ मध्ये स्वातंत्र्याचा हक्क चुकलेला आहे. ग्रुपिंग आर्टिकलची टायटल्स अंतर्गतली चुकवलेली आहे. कुणाचा क्वेश्चन चुकला हा? प्लीज रेज द हँड. ठीक आहे ना, लक्षात घ्या, कन्सिडर करू नका, अंडर एस्टिमेट करू नका. वरील सर्व आहेस असं नसते का? क्वालिटीमध्ये वरील सर्व ऑप्शन रेअरेस्ट ऑफ द रेअरेस्ट आहे, फार कमी आहे. म्हणजे सब्जेक्ट वाईज लॉजिक मी सांगेल मागच्या आठवड्यात तुम्हाला परीक्षेच्या, फार कमी आहे क्वालिटीमध्ये वरील सर्व हे उत्तर, है ना. तेच तुलनेनं इकॉनॉमिक्स मध्ये गेला तुम्हाला मिळून जाते वरीलपैकी सर्व. ठीक आहे. आता रिसेंटली मागच्या 2 वर्षात इतिहासामध्ये वरील सर्व नाही दिसत आहे आपल्याला, कोणतरी एक आयोग चुकत आहे, इंटेन्शनली चुकत आहे, है ना. आणि जर आपण भूगोलात गेलो तर भूगोलमध्ये सामाजिक भूगोलाचे उत्तर नेहमी वरीलपैकी सर्व असलेले दिसत आहेत आपल्याला. ठीक आहे. बघा क्वेश्चन नंबर 16 पुढचा 16. अनुच्छेद 25 मध्ये समाविष्ट आहेत. काय काय आहे? सत्सद विविध बुद्धीचे स्वातंत्र्य बरोबर, डन. पूजा करण्याचा हक्क बरोबर आहे. धर्माचे आचरण करण्याचा हक्क. चौथं आहे का? धर्मांतर हे फार निगेटिव्ह आहे आणि ते आपल्या संविधानात कधीही कदापि नसणार, त्यामुळे आन्सर ऑप्शन अ ब क बरोबर. क्वेश्चन नंबर 17-18. 19-2 बरोबर. याचं उत्तर काय? आन्सर ऑप्शन 3 बरोबर. किती जणांनी याचं उत्तर फक्त ब केलेलं आहे वर करा, है ना. मला माहिती आहे कुठं हात वर येऊ शकते म्हणून मी त्याच पद्धतीने विचारलं. याचं उत्तर फक्त ब आहे आणि फक्त आपल्या क्लासमध्ये 3-4 जण आहे. कारण की काय होते की आपण सब आर्टिक सब क्लॉज वर फोकस करत नाही. लक्षात घ्या, आर्टिकल 19 अंतर्गत भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार आहे. 19-2 मध्ये या कायद्याअंतर्गतचे अपवाद दिलेले आहे आणि त्यासाठी तुम्हाला काल होमवर्क दिलेलं होतं. कोणती? पहिली घटना दुरुस्ती 3 ग्राउंड्स आणि 16वी घटना दुरुस्ती 3 ग्राउंड्स, असे टोटल 6 ग्राउंड. हे कुठे सांगितलं? 19-2 मध्ये. 19-1 मध्ये फक्त लिहिलेला आहे तुमचा अभिव्यक्ती स्वतंत्र आणि मग त्याची 6 स्वतंत्र यादी दिलेली आहे. ठीक आहे. त्यामुळे फक्त ब याच्यातलं बरोबर आहे मित्रांनो. ठीक आहे, आन्सर ऑप्शन 2. समजलं. राज्यसेवा मेन्स 2022 चा क्वेश्चन होता. आपण फ्लो मध्ये लक्षात येत नाही, पण राज्यसेवेमध्ये की असो किंवा कुठलाही, पॉलिटी हा विषयाचा आर्ट आहे. मी सांगतो हा शब्द पुढचा, की पॉलिटी सब्जेक्ट मध्ये मार्क्स आउट ऑफ घेण्याचा आर्ट आहे की तुम्ही कीवर्ड वर लक्ष द्या, सेंटेन्स वर लक्ष देऊ नका. इकॉनॉमिक्स मध्ये सेंटेन्स वर लक्ष द्यावं लागते, परंतु पॉलिटीमध्ये कीवर्ड्स वर लक्ष द्यावं लागते. कितीही चांगला असला ना तुमचा तरी तो मग 1-2 मार्क्स घेऊन जातो घरी, है ना. आणि 0.25 न अशा वेळेस गेलं तर फार मोठी ती कंत असते. त्यामुळे पॉलिटी सोडवण्याचा एकमेव मार्ग आहे की 100% कॉन्सन्ट्रेशन सोबत कीवर्ड टू कीवर्ड वाचायला पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन बघा. जोड्या लावा. 15 भेदभाव. 17 काय आपलं अस्पृश्यतेची समाप्ती. 18 टायटल्स आणि 14 कायद्यासमोर
समानता. काय याचं उत्तर? 3 ना? 3 4 1 2. तुम्ही जोडून घ्या. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 19. हे जर एवढे क्वेश्चन सोडवले ना बॅक टू बॅक, ऑटोमॅटिकली कॉन्फिडन्स येऊन जातोय. मूलभूत हक्क झाले बघ. हा विषय असा आहे मूलभूत हक्क, की मुलं पहिल्या या चॅप्टर पर्यंत सगळे चॅप्टर वाचतात, तो चॅप्टर राहू देतात, मग पुढचे छोटे छोटे टॉपिक करतात आपण, है ना. आणि मग हा नेहमीसाठीच मागे राहून जातो. आणि मूलभूत हक्कावर तुम्हाला क्वेश्चन आहेत. ठीक आहे, सांगा अल्पसंख्याक म्हणून घोषित करण्याचे ग्राउंड्स कोणते आहे? कोणते आहे? धर्म किंवा भाषा. आन्सर ऑप्शन 4 आहे. नेक्स्ट पुढे आर्टिकल 22. मानवी वाहतूक भिक्षेगिरी सारखी कोणतीही सक्तीची मजुरी कोणत्यामध्ये दिलाय? आर्टिकल 23. बघा तुम्ही एकदम पॅटर्न सेट केलेला आहे. पहिले कठीण, पुन्हा सोपे सोपे, पुन्हा 2-3 कठीण, पुन्हा सोपे सोपे कंटिन्यू. ते तुम्हाला अप्स अँड डाऊन द्यायला तिथे फ्लो मध्ये तुम्ही जाता का एक्साइटमेंट मध्ये, की टेन्शन मध्ये येऊन तुम्ही चुकवता, हा सुद्धा पेपर सेट करतानाचा विचार केलेला आहे तुमच्या मेंटॅलिटीचा. ठीक आहे, नेक्स्ट पुढे अनुच्छेद 51. 2 सोपे, अजून एक तुम्हाला स्पीड ब्रेकर. काय म्हणते आहे? 51 अन्वय राज्य हे प्रयत्नशील राहील. त्या अनुषंगानं आर्टिकल 51च भूमिका मांडलेली आहे. वाचा. शांतता व सुरक्षेचे संवर्धन, परराष्ट्र धोरण, राष्ट्र राष्ट्रामध्ये न्यायसंगत संबंध आणि आंतरराष्ट्रीय विवाद लवादाद्वारे. वरील सर्व आहे काय उत्तर? काय मग? अ क ड. ब नाहीये, लक्षात घ्या. आपलं परराष्ट्र धोरणाचं संवर्धन आंतरराष्ट्रीय संबंध हे 51 मध्ये नाहीये. 51 मधचा सार आहे तो, पण 51 मध्ये असं नमूद नाही आहे डायरेक्टली. आजचं होमवर्क आहे तुम्हाला 51 अंतर्गत जे 4 पॉईंट्स आहे ते पुन्हा जाऊन वाचा. त्याच्यामध्ये जर वर्डिंग चेंज झालं तर वेळेवर तुमची गफलत व्हायला नको. आर्टिकल 51 घरी जाऊन आज त्याची थेअरी वाचा. समजलं? आजचं होमवर्क आहे. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन नंबर बघून घ्या ना ते. पुढचा घ्या. कड म्हणजे दुसरं असेल, शाळेसारखे करू नका. क्वेश्चन नंबर 22. कोणत्या कलमात स्त्री पुरुष दोघांना समान कामासाठी समान वेतन? कोणता आहे? तोंडपाठ पाहिजे. 39 ए मध्ये समान संधी आहे, परंतु डी मध्ये काय? समान वेतन आहे. ठीक आहे, त्या अनुषंगाने आन्सर ऑप्शन 4. आणि अगेन तुम्हाला होमवर्क आहे 39 चे जे काही सब आर्टिकल सब क्लॉज 6 आहे 39 चे, 39 म्हणत आहे 39 ए समान कायदेविषयक मोफत सहाय्य, नंतर आहे तो विषय. 39 चे जे काही 6 सब क्लॉज आहे ते पुन्हा वाचून घेणे. वर्ड टू वर्ड वाचा. सोबत ऍडिशनली 38 2 आहे, 1 आणि 2, जे 44व्या घटना दुरुस्तीनं 2 आपण ऍड केलेला आहे. हे सुद्धा चांगलं करून ठेवा. याचे शब्द वाचा. होऊ शकते याच्यावर डायरेक्टली जोड्या लावला क्वेश्चन यावेळेस येऊ शकतो. 39 चे सब क्लॉज 6 आणि 38 चे सब क्लॉज 2. समजलं प्रत्येकाला? पुन्हा वाचा. माहिती आहे मला, तुम्हाला माहिती आहे, पुन्हा वाचा. ठीक आहे, नेक्स्ट पुढचा क्वेश्चन. गांधीवादी विचार, ज्याचा हा क्वेश्चन चुकला त्याने पुन्हा जाऊन वाचणं आहे तुम्हाला. लक्ष्मीकांत कोळंबे सर किंवा आपलं क्लासच्या नोट्स, त्याच्यामध्ये यादी दिलेली आहे डायरेक्टली. गांधीवादी, समाजवादी आणि उदारमतवादी. विचारलो तुम्हाला, गांधीवादी विचारसरणीवर आधारित आहे. कोणते कोणते आहे? हे 2 असणार आहे. 47 48 असणार आहे. 43 हे कामगारा संदर्भात आहे का? आहे का नाही? आहे. आणि हे 39 नाही आहे. ठीक आहे, 39 कोणता आहे? उदारमतवादी आहे की सामाजिक आहे? एकदा बघून घ्या, म्हणजे आय एम लिटल बिट कन्फ्यूज आहे मी थोडा. बहुतेक मला असं वाटतं उदारमतवादी असेल, परंतु सोशल असेल तर बघून घ्या एकदा. ठीक आहे, एकदा चेक करा. आन्सर ऑप्शन याचं ए बी सी आहे. आन्सर ऑप्शन 1. 39 चेक करा. 1 आणि अच्छा अच्छा ठीक आहे, ते टायपिंग विषय झाला असेल. जर तुम्ही 1 किंवा 3, मी रद्द नाही करत हा, तुम्ही 1 किंवा 3 जर टिक केलं असेल तर तुम्ही तुमच्या स्कोअरमध्ये काउंट करा त्याला. ठीक आहे ना. होमवर्क काय या अनुषंगानं? यादी वाचून घ्या, लक्षात घ्या. ओके, यादी वाचा. उदारमतवादी, गांधी आणि समाजवादी. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 24. आरोग्याच्या हिताच्या दृष्टीने अंमली पदार्थाच्या खरेदी विक्रीवर प्रतिबंध घालू शकते. आयोगाचा आवडता आर्टिकल आहे 43 47 48 आणि 39 क्लॉज आणि 38. कोणता आहे? अंमली पदार्थ 47 है ना. आन्सर ऑप्शन एकमेव सिंग्युलर आहे 47 क. असं कोणी आहे का
प्रामाणिकपणे हात वर करा की याचं उत्तर त्याला हेच मारायचं होतं 47, पण त्यानं चुकून क्लिक इथे केलं. झालाय का कोणी? ठीक आहे. लक्षात घ्या, असं होऊ शकते एखाद्याचं. याला म्हटलं ते मल्टिपल ऑप्शन सेटिंग. ठीक आहे. त्याच्यामुळं ही अशी कधीही चूक करू नका. खूप महागात पडते पेपरमध्ये हा. तर मी बरोबर ओळखतो चेहरे कोणाचे झालाय असं, तर हात वर नाही करत. ठीक आहे. त्याच्यामध्ये लक्षात ठेवा 24चं असं होऊ शकते बरं, मल्टिपल ऑप्शन सेटिंग. आणि आयोगाचा हा ट्रेंड आहे. कंबाईन मेन्समध्ये जेव्हा जाल तुम्ही तेव्हा इंग्रजीसाठी, ग्रामरसाठी हा फार फेमस ट्रेंड आहे आयोगाचा. त्यामुळे त्याची प्रॅक्टिस आतापासूनच करा प्रिलिमची. त्यासाठी सिंपल उपाय काय? 1 तासाच्या कोणत्याही परीक्षेमध्ये मार्किंग सिस्टीम आपली ह्या नेहमी 1 to 1 असली पाहिजे. 1 to 1 मार्किंग न फायदा होतो, वेळ वाचतो. तर ग्रुपिंग मार्किंग आपण करतो. एक ग्रुपिंगचाही ऑप्शन आहे. पण तू अशी रिस्क घेऊ नका की 50 क्वेश्चन सोडवतो नंतर मार्क्स, किंवा 100 सोडवतो डायरेक्टली आणि मग मार्किंग करतो. तर जेव्हा 1 तासाची परीक्षा असते 1 to 1 मार्किंग करायला पाहिजे. त्याच्यात ह्या चुका होत नाही. आपण जर गठ्ठ्यानं मार्किंग केली तर काय होते चुका? असं चूक होऊ शकते. आणि जर त्या केसमध्ये एखादा आपण स्किप केला आणि ग्रुपिंग मार्किंग मध्ये जर चुकला तर पूर्ण सिरीज चुकत जाते. ठीक आहे. त्याच्यामुळे ही काळजी घ्या. आत्ताच ह्या गोष्टी प्रॅक्टिस करा. ही टेस्ट सिरीज त्यासाठी आहे आयोगाची. ठीक आहे. नेक्स्ट पुढचा एसओ मेन्स ऑक्टोबर 23 तुम्हाला डायरेक्टली दिलेला आहे. समान कायदेविषयक मोफत सहाय्य बघून घ्या तुम्ही उत्तर, बहुतेक 4 असेल. नंतर अनुच्छेद 40 ग्रामपंचायत संघटन, 44 काय आपल्याला समान नागरी कायदा, आणि 50 आपल्याला माहिती आहे मॉन्टेस्क्यूचा सत्ता विभाजनाचा सिद्धांत, न्याय यंत्रणा अलग ठेवणे. ठीक आहे. आन्सर ऑप्शन काय? 4. नवीन पॅटर्न आहे हा, कदाचित आयोग इंट्रोड्यूस करू शकते. लक्षात घ्या की जर तुम्हाला डायरेक्टली असं 1 to 1 न देता अबकड समोर फक्त तुम्हाला रोमन आकड्यातले अंक देऊ शकते. लक्षात घ्या. याचा मुद्दाम इंट्रोड्यूस केला इथे याच्यामुळं की कदाचित हा पॅटर्न जर आला तर तुम्ही तिथं असा विचार करू नका हा रद्द होणार आहे किंवा नाही. तर हे उत्तर हा पॅटर्न नवीन असू शकतो. आणि याच्यात काय जातो तुमचा वेळ घेण्याचा आयोगाचा हेतू आहे. समजत आहे ना? वेळ गेला असेल या क्वेश्चन मध्ये शोधण्यात. आन्सर ऑप्शन काय याचं? 4. नेक्स्ट बघा पुढचा क्वेश्चन नंबर 26. मार्गदर्शक तत्वे अगेन तुम्हाला सोपा आहे, बोनस दिलेला आहे. ग्रामपंचायती स्थापन आवडीचा आर्टिकल एकदम आयोगाचा 40 आणि 44 खूपच जास्त आवडीचा आहे. ठीक आहे. व्यवस्थापनामध्ये कामगारांचा सहभाग, नंतर काम करण्याचा अधिकार. काय याचं उत्तर? 4. 2 4 3 1. 2 4 कामगाराचा सहभाग 43, काम करण्याचा अधिकार 41. होमवर्क आहे तुम्हाला, लक्षात घ्या. आर्टिकल 41, 42 आणि 43 हे सोबत करा. आज वाचा, शब्दशः वाचा. माहीत मलाही आहे, तुम्हालाही माहिती आहे, पण त्या शब्दात आत काय आहे हे आयोग टाकू शकते. त्यामुळे आर्टिकल 41, 42 आणि 43 पुस्तक किंवा नोट्स क्लासच्या सरांच्या किंवा लक्ष्मीकांत याच्यातून पुन्हा वाचा. 41, 42 आणि 43. 43 हे मध्ये माहिती आहे आपल्याला कामगारांचा सहभाग 42व्या घटना दुरुस्तीने ऍड केलेला आहे. मग ठीक आहे. नेक्स्ट पुढे क्वेश्चन नंबर 27. 42वी घटना दुरुस्ती माहित असायला पाहिजे. समान न्याय बरोबर आहे 39 ए. व्यवस्थापनात कामगारांचा सहभाग 43 ए. पर्यावरण वन्यजीव संरक्षण 48 ए. कुटीर उद्योग आहे का प्रोत्साहन? नाही. गांधीवादी तत्व आहे. अ ब क. आन्सर ऑप्शन 3. आन्सर ऑप्शन 3. एनीवन ज्याने उत्तर 4 केलेलं आहे, अ ब क ड. ठीक आहे ना? लक्ष द्या, फोकस करा. होमवर्क त्या अनुषंगाने असं लिहू शकतो आपण. 42वी घटना दुरुस्ती, 44वी घटना दुरुस्ती याच्यामुळे मार्गदर्शक तत्वामध्ये काय चेंजेस झाले हे एका ठिकाणी काढून ठेवा. आणखी आहे 2 घटना दुरुस्त्या, 86वी आणि एक आहे 97वी. 43 बी ऍड केलाय, 86वी न 45चं व्याख्या बदल केलेला आहे. 42, 44, 86 आणि 97 या 4 घटना दुरुस्तीनुसार डीपीएसपी मध्ये काय चेंजेस झाले एकदा बघून घेऊ शकता. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन, राज्याच्या धोरणाचे मार्गदर्शक तत्व आहे. चांगला क्वेश्चन आहे, सांगा उत्तर. यस. प्रश्न वाचा प्रश्न. खूप चांगला क्वेश्चन आहे, इंटेलेक्च्युअल आहे. कायद्यापुढील समानता काय? मूलभूत हक्क. 14 वर्षापर्यंत सर्व सक्तीचे मोफत शिक्षण काय? 21 आहे मूलभूत हक्क. धर्म, वंश, जात, लिंग यामुळे भेदभाव करणार नाही काय? मूलभूत हक्क. 15. तुम्ही सांगा क्वेश्चन काय विचारलाय? मार्गदर्शक तत्व आहे. आन्सर ऑप्शन काय? 4. बरोबर ट्रॅप होता तो, आणि फ्लो मध्ये आहे तुम्ही एकदम, आणि अचानक तुम्हाला आठवते. मग मार्गदर्शक तत्व बऱ्यापैकी आन्सर, बऱ्यापैकी लोकांनी 2 मारला, परंतु 2 मध्ये लक्षात घ्या वयोगट काय? 0 ते 6.
म्हणजे मार्गदर्शक तत्वात वयोगट 0 ते 6 आहे, मूलभूत हक्कात 6 ते 14 आहे, मूलभूत कर्तव्यात 6 ते 14 आहे. ठीक आहे, त्यामुळे आन्सर ऑप्शन 4 लक्षात घ्या. एक्स चुकू द्या, चुकलं तर काही टेन्शन नाहीये. 100% सांगतो, इथे चुकलं असेल तर आयोगात चुकणार नाही. ठीक आहे, नेक्स्ट पुढचा क्वेश्चन नंबर 29. ठीक आहे, हा नवीन पॅटर्न आहे, टायपिंग एरर ऍक्च्युली. ठीक आहे, निदान शैक्षणिक मूल्य कोण म्हटलंय? BN राव. आर्थिक क्षेत्रातील समाजवाद कीवर्ड पाठ करा, पन्नीकर. नंतर सामाजिक क्रांती, क्रांती कोण केलेली आहे? ऑस्टिन. ठीक आहे, आणि मग विधायक सूचना कोण आलेल्या आहे? ॲलन ग्लॅडहिल. हे रद्द नाही करत ऍक्च्युली, हा तुमचा कॉन्सन्ट्रेशनचा मुद्दा होता, जरी टायपिंग एरर झाला तरी. ऑप्शन काय केलाय? फक्त त्याने एक इथे टाईप केलेला आहे, 1 2 3 4 वर्त न देता. तर तेच उत्तर आहे, 2 3 4 1. आन्सर ऑप्शन 1 माहित असणं अपेक्षित होतं तुम्हाला. काय करायचं आहे लक्षात घ्या. आता DPSP संदर्भात मी सांगितलंय, DPSP नंतर आपलं जे आहे संघराज्य, बरोबर आहे, आणि सरनामा, यामध्ये कोणी कोणाविषयी काय म्हटलंय याच्यावर युजली काय असतात क्वेश्चन? मॅच द पेअर. त्याच्यामुळे हे 3 एरिया चांगले करून ठेवा. आणि त्याचा बेस्ट सोर्स काय? कधीही आतापर्यंत 11 वेळा क्वेश्चन आलेला, जवळपास PYQच्या बाहेर हा क्वेश्चन गेलेला नाही. अगेन आय रिपीट, संघराज्य, प्रिएम्बल आणि आपला मार्गदर्शक तत्वे याच्याबद्दल कोणी काय म्हटलंय याच्यावर क्वेश्चन विचारलेला आहे. आलं लक्षात? काय करायचं अशा वेळेस? कीवर्ड पाठ करा. कोणतं? समाजवाद कोण आहे? पन्नीकर. नंतर शैक्षणिक मूल्य कोण म्हटलंय? शैक्षणिक मूल्य राव यांनी. सामाजिक क्रांती कोण म्हटलंय? ऑस्टिन. तसं तिकडे आपण सहकार केलेला आहे, सहकार केलेला आहे कोण, तर त्या अनुषंगाने आपण केलाय. भांडण वाटाघाटी कोणाच्या? जोन्सच्या आहे. आठवते ना संघराज्य कालचा क्वेश्चन? बरोबर आहे, त्या अनुषंगाने. विधायक सूचना कोण केलेल्या आहे? ग्लॅड. सूचना केल्या तर ग्लॅड झाला, आनंद झाला बा सूचना केल्यावर, कधीच विसरणार नाही. अशा पद्धतीनं स्टोरी बनवा. याचं उत्तर काय? आन्सर ऑप्शन 2 3 4 1. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन. कृषी पशुपालनाची आधुनिक आणि वैज्ञानिक प्रणाली संघटित करण्याचा प्रयत्न करते अशी तरतूद आहे. सांगा कोणता आहे? अगेन 48 48 48 46 नाही, जाती जमातीचा इथे कुठे आले? ठीक आहे, अनुसूचित जाती जमातीसाठी शैक्षणिक आणि सामाजिक सक्षमीकरण. ठीक आहे, 38 तर 39 दूर दूर पर्यंत नाहीये, 48 मध्ये त्या संदर्भात तरतूद आहे. मग चुकला असेल तर काही हरकत नाही, पुन्हा एकदा होमवर्क आहे, फक्त 47 आणि 48 वाचा, सोबत वाचा आणि त्यात कम्पेअर करा काय गोष्टी याच्यात आहे, कोणत्या गोष्टी त्याच्यामध्ये नाही. मी तुम्हाला 500% गॅरंटी देतो, फक्त जर या टेस्ट मधून जरी रिव्हिजन घेतली ना तरी तुमचा एकही मार्क्स जाणार नाही, आउट येईल क्वालिटीला, आणि स्कोरही 100% तुमचा 65च्या वर असेल. फक्त हे फॉलो करा, हे सगळं होमवर्क सांगतो हे वाचा, त्याच पद्धतीने अभ्यास करा. तुम्ही आज ह्या क्लासमध्ये बसले आहे कारण काय? सगळं ट्राय करून झालं आपलं आहे ना. मग आपला हा जर गोष्टी असेल तर मी सांगतो तुम्हाला त्या पद्धतीने वर्कआउट होतात. ठीक आहे, तर 47 फक्त ज्या पद्धतीने सांग तेच करा. DPSP काही तुम्हाला डायरेक्ट तिथून नाही चालू करायचे 36 पासून नाही, डायरेक्टली उडी मारा कोर एरियामध्ये. 47 48 डायरेक्ट वाचा, 41 42 43 सोबत वाचा, असं करावं लागतं अभ्यास. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन 31 चांगला होता क्वेश्चन. 51 ए नुसार मूलभूत कर्तव्य आहेत. स्वतंत्र लढ्यास इथूनच सुरू होते हा ऍक्च्युली, ते थोडं टायपिंग झालेलं आहे. कोणते कोणते 51 ए नुसार मूलभूत कर्तव्य आहेत असं त्यांनी म्हटलेलं आहे? उदात्त आदर्शाची जोपासना करणे, देशाचे संरक्षण, देश सेवा करणे दिलेलं आहे. आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षितता हे कुठे दिले आहे? DPSP 51 मध्ये. विचारलं काय तुम्हाला? मूलभूत कर्तव्य. आन्सर ऑप्शन काय पाहिजे? अ आणि क बरोबर. हा क्वेश्चन जर चुकला असेल याचा अर्थ अजूनही तुम्ही इथंच आहे, निघालेच नाही तुम्ही, DPSP तर अजूनही. म्हणजे तुम्ही फक्त वाचनानं पुढे गेले पण तुमचा माइंड अजूनही कुठे होता? DPSP मध्ये. म्हणून तुम्ही विचार कशाचा केला? DPSPचा. आणि तुम्ही उत्तर काय केलं? वरीलपैकी सर्व. समजलं ना? आहे ना ट्रॅप पॉइंट व्यवस्थित एकदम? तुम्हाला वाटत असेल का बा खरंच आहे ना, मजा मजा येत आहे, मजा एकदम. तुम्हाला सायकोलॉजिकली लक्षात येत आहे का तुमच्या चुका, आणि मी सांगत आहे तुम्हाला लिटरली ते संपायला पाहिजे ना. आपला इथे मार्गदर्शक तत्वे त्याला म्हटलं ते लक्षात घ्या. ऍक्टिव्ह रिडिंग, दोन फरक आहे, ऍक्टिव्ह रिडिंग आणि पॅसिव्ह रिडिंग. जे टॉपर लोक आहे ना, जनरली तुमचं काय होतं, एका पर्टिक्युलर कालावधीनंतर तुमचं पॅसिव्ह रिडिंग चालू होतं. पॅसिव्ह रिडिंग म्हणजे काय? तेच तुमचं कंपार्टमेंट मध्ये होतं लायब्ररीच्या, फक्त पुस्तक वाचत राहतात, त्यातलं आउटपुट येणं बंद राहते आणि फक्त मनाचं समाधान होते का आज एवढे पेज वाचले तेवढे पेज वाचले. नाही, एखादा असा विद्यार्थी असतो दिवसातले 4च तास अभ्यास करतो पण त्याचा 4ही तास ऍक्टिव्ह रिडिंग राहील आणि ऍक्टिव्ह रिडिंग मधून केलेल्या अभ्यासाचा आउटपुट येतो. म्हणून फक्त तास वाढून फायदा नाही, तुमची पद्धत वाढवा. आलं का लक्षात? समजलं?
नेहमी लक्षात ठेवा. आणि हे कशाने वाढेल? अगेन काल जो मंत्र सांगितला, जो आज सांगणार आहे त्याच्याशी डायरेक्टली निगडीत आहे. ठीक आहे. बघा 31चं उत्तर काय मग? आन्सर ऑप्शन अ आणि क. किती जणांचा हा क्वेश्चन चुकला आहे? भरपूर आहे, है ना? त्यामुळे लक्षात ठेवा. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन 32. क्वेश्चन नंबर 32. यस, हा क्वेश्चन चुकला असेल तरी हरकत नाही, कठीण होता. आणि राज्यसेवा मेन्स 2014चा मुद्दा मी एक्झामची ते नाव ठेवलेलं आहे, जुन्या काळातला आहे, पण तो चांगला होता क्वेश्चन. आर्थिक क्षमता आणि विकासाच्या मर्यादेत राहून कुणाला म्हटलेलं आहे? बंधनकारक राज्याला. ते डीपीएसपी मध्ये कोणते कोणते आर्टिकल या अंतर्गतचे येते, त्या अनुषंगानं आजारपणात राज्याची मदत आणि कामाचा क. ह्याचं उत्तर आहे अ आणि क. आता एखाद्याला वाटू शकते हे अ ब ड बरोबर आहे, प्रसूती काळातील मदत, परंतु या अनुषंगानं स्टेटला असं काही बंधनकारक नाही. मान्य आहे की स्टेटनं वेगवेगळ्या कायदे आणलेले आहे. तसं आपल्याला माहिती आहे मॅटर्निटी बेनिफिट भेटते 26 आठवड्यापर्यंत, है ना, सरकारी जे आहे महिला त्यांना, बरोबर आहे. परंतु त्या अनुषंगानं आर्थिक क्षमता आणि विकासाच्या मर्यादित राहून हा पर्टिक्युलरली कशासाठी लागू होतो माहिती आहे? जास्त आर्टिकल 41 साठी. म्हणून मग याच्यामध्ये आजारपणात अवांछित परिस्थिती माहिती आहे ना, शब्द 41चा काय? अवांछित परिस्थितीमध्ये वृद्ध अपंग यांना राज्य हे मदत करण्यासाठी प्रयत्नशील राहील. मग हे आजारपणात राज्याची मदत आणि कामाचा हक्क हा सुरू आहे, कारण की राज्य हे मदत डायरेक्ट करेल का? नाही. काय देईल तुम्हाला? काम देईल, म्हणून मनरेगा आणली आहे. समजलं? समजलं? डायरेक्ट आयतं देते का? डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, है ना, यूबीएस, युनिव्हर्सल बेसिक इन्कम. कोण आहे? राजीव गांधी साहेब, बरं सॉरी म्हणतो राहुल गांधी साहेब. 72,000 द्या प्रत्येकाला. नाही, काय करा, त्यापेक्षा त्यांना स्किल द्या, त्यांना शिक्षण द्या, त्यांना आरोग्य द्या, सक्षम बनवा, म्हणजे जेणेकरून त्यांना मदत द्यायचं काम पडलं नाही पाहिजे. म्हणून आपल्यालाही आयुष्यात जर मदत करायची असेल कोणाला, तर इतक्या चांगल्या पदावर पोचा की तुम्ही त्याला कौशल्य, आरोग्य आणि शिक्षण देऊ शकले पाहिजे. पैशाची मदत हे काय असते? तात्पुरती असते. मग कधी भिकाऱ्याला पैशाची मदत करू नका. त्याची स्थिती पाहून स्वतः इतके मोटिवेट व्हा की याला काहीतरी चांगलं याच्या आयुष्यात घरासाठी आपल्याला सक्षम बनणं आहे. बरोबर ना? जसं सगळ्यात महत्वाचा व्यक्ती या जगातला डॉक्टर बी.आर. आंबेडकर, है ना, समाजासाठी केलं, बरोबर आहे. तात्पुरती मदत कोणी करू शकलं असतं, पण आज त्यांचा समाज, बरोबर आहे, आज पूर्ण भारत, आणि आज आपलं घेत आहे आपण काय? संविधान. बरोबर ना? त्याच्यामुळे तेवढा अभ्यास करा. ठीक आहे. बघा आलं लक्षात? आन्सर ऑप्शन काय? अ आणि क. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 33. कोणते उद्दिष्ट राज्याच्या मार्गदर्शक तत्वामध्ये समाविष्ट नाही? आले ना सगळे डीपीएसपी पुन्हा? मार्गदर्शक तत्वामध्ये समाविष्ट नाही म्हटलेलं आहे. सांगा कोणता आहे? 4. हा तर डायरेक्टच एक्स्ट्रीम होता म्हणून पकडला तुम्ही, है ना. देहांताची शिक्षा रद्द करणे, त्याचा कुठेही संबंध मार्गदर्शक तत्वात येत नाही. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 34. भारतीय संविधानात समाविष्ट केलेल्या मूलभूत कर्तव्यापैकी एक नाही. सोपा होता, आपल्याला माहिती आहे. स्वर्णसिंग समितीनं जे काही सांगितले होते त्यातला कर भरणे होता, पण आपल्या भारतानं संविधानात तो स्वीकार केलेला नाही. कोणता? कर भरणे. 34चं उत्तर काय? 3. 35 घ्या, चांगला क्वेश्चन आहे. मूलभूत कर्तव्या संदर्भात चुकीची विधाने निवडा. पहिलं तर स्ट्रेट बरोबर आहे, सरदार स्वर्णसिंह समिती बरोबर तिथं दिलं आहे. ठीक आहे. नंतर 3 जानेवारी 76. ठीक आहे, हे आहे का इथे? त्यानं मी जे टाईप केलं ते करून टाकलं टाईप. मी जे पेपर लिहिताना टाईप केलं ते करून टाकलं. ठीक आहे. 3 जानेवारी इथे काय? 1977. 3 जानेवारी 1977. 42व्या नुसार 51 क मध्ये समावेश करण्यात आला. आणि इथे काय लक्षात घ्या? 86वी घटना दुरुस्ती, इथे 2002 काल सांगितलेलं. त्यामुळे याचं उत्तर अ आणि क बरोबर आहे. चुकीचं विचारलंय ना, ब ड. ठीक आहे, ब आणि ड. अकस आहे ना, सॉरी माझं चुकलं. अ आणि क बरोबर आहे. विचारलंय चुकीचं, सॉरी ब. ठीक आहे, ब बरोबर आहे. तर लक्षात ठेवा, हे असं आयोग देणार आहे का तुम्हाला? नाही हा. रद्द करू का की मार्क्स पकडू? बघा नेक्स्ट 36. मूलभूत कर्तव्याच्या यादीत कोणत्या शब्दाचा समावेश करण्यात आला आहे? राज्यसेवा मेन्स आता झालेली 24ची हा क्वेश्चन आलेला होता आणि चांगला होता, इंटेलेक्च्युअल होता. म्हणजे हा वेळ गेला असेल या क्वेश्चन मध्ये तुम्हाला. काय म्हणते क्वेश्चन? मूलभूत कर्तव्याचे कोणते कोणते हे कीवर्ड्स नाहीये. तर मग ज्यानं, आणि याच्यासाठी तुम्हाला होमवर्क आहे आजचं. हा क्वेश्चन जर चुकला असेल, बरोबर असेल तरी वाचा.
जे काही आपले 10 मूलभूत कर्तव्य 42 न केलेलं आहे, 86 घटना दुरुस्तीनं 11 ऍड केला शिक्षणाचं. 11चंही वर्डिंग वाचा. माहित आहे, मलाही आहे, तुम्हालाही माहिती आहे, पण वर्डिंग वाचा, ऍक्च्युअल काय दिलेलं आहे. किती वेळ जाईल? फक्त 3 मिनिटं जातील. पण याच्या पुढे असं काही क्वेश्चन चुकणार नाही. राष्ट्रीय पाणी काही नाही त्यात, संघराज्य नाही, वारसा इमारती नाही. राष्ट्रगीत, एकात्मता आणि वैज्ञानिक स्वभाव. बरोबर आहे उत्तर अ क ई 4. नेक्स्ट पुढचा क्रम 36 आणि 37 साठी हे होमवर्क आहे दोन्ही. काय की तुम्हाला सिक्वेन्स नुसार वाचायचे आहे. मूलभूत कर्तव्य 11 जे आहे टोटल त्याची यादी वाचा. क्वेश्चन नंबर 37, 38, 39 सोबत बघू बघा. ह्याच्यामध्ये काय म्हटलंय? कोणते मूलभूत कर्तव्य आहे? मालमत्तेचे रक्षण आहे का? सार्वभौमत्व अखंडतेचे ऐक्याचे रक्षण करणे, वैज्ञानिक स्वभाव मानवतावाद विकसित करणे. आन्सर ऑप्शन 4. अगेन योग्य क्रम लावा मूलभूत कर्तव्याचा. ए फॉर आदर, ठीक आहे, नंतर नैसर्गिक पर्यावरण एन्व्हायरमेंट, राष्ट्राची सेवा आणि नंतर वैज्ञानिक दृष्टिकोन. 4 आहे का उत्तर? सिक्वेन्स बघून घ्या तुम्ही, 4 आहे की 3 आहे बघा. ठीक आहे, एक चुकीचं उत्तर विषय होऊ शकते. आन्सर ऑप्शन 38 आहे ना? 4 अड ब. ए फॉर आदर, बी फॉर बल, असं तुम्ही एक एक शब्दानुसार ते काढा. सी फॉर, ठीक आहे, सार्वभौमत्व, डी फॉर डिफेन्स, ई फॉर इज्जत, जी फॉर गार्डन, एच फॉर ह्युमॅनिटी, आय फॉर इस्टेट आणि एच नंतर पुढे जे फॉर जय हो. तसा क्रम आहे तो पाठ करण्याचा कीवर्ड नुसार. तर रेकॉर्डिंग मधून आहे तुम्हाला अवेलेबल. पुन्हा सांगत बसल्यापेक्षा एकदा रेकॉर्डिंग पॉज करून ते करून घ्याल. ठीक आहे, उत्तर 4 आहे. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन. महिलांच्या प्रतिष्ठाला अपमान असणाऱ्या, उणेपणा आणणाऱ्या प्रथा सोडणे वगैरे कुठे दिलेलं आहे? 3 मध्ये. 51 ए ई, ई फॉर इज्जत, ठीक आहे, त्या अनुषंगान. 40 चांगला आहे क्वेश्चन. काय म्हणते? मूलभूत कर्तव्या संदर्भात म्हटले तर काही महत्व नसते, कारण की न्यायिक नाही आहे त्या अनुषंगानं. 42 नुसार त्यांचा समाविष्ट करण्यात आलेली आहे. 42 नुसार विभाग 4 ए मध्ये, 51 ए मध्ये बरोबर आहे. आणि अशी कर्तव्य आहे का अमेरिका ऑस्ट्रेलियामध्ये? नाही. त्यामुळे अ ब क ह्याच्यातलं बरोबर आहे. अ ब क बरोबर आहे. 41 च असेल ऑप्शन वर. यस, अ ब क 4 नंबरचं. नेक्स्ट 41. कोणते मूलभूत कर्तव्य नाही? सांगा. कोणतं आहे? पंचायत राजची निर्मिती करणे. बाकी आहे संविधानाचं पालन, देशाचे रक्षण, संमिश्र संस्कृतीच्या वारशाचे मोल. या अनुषंगानं तुम्हाला जे आहे ना होमवर्क आहे 49 आर्टिकल डीपीएसपीचं वाचा. 49 आर्टिकल डीपीएसपीचं आणि हा मूलभूत कर्तव्य सेमच वाटतो वेळेवर पेपरमध्ये. समजलं? त्यामुळे आर्टिकल 49 वाचा. नंतर संघराज्याच्या वैशिष्ट्या संदर्भात काळजीपूर्वक वाचा. अगेन काय दिलं आहे? भारतीय संघराज्याची वैशिष्ट्य कोणतं कोणतं आहे? वरीलपैकी सर्व. किती जणांनी केलाय वरीलपैकी सर्व? ठीक आहे, सरळ आहे ना. प्रभावशाली राज्य शासन आहे का? नाही. कोण आहे? केंद्र शासन. त्यामुळे आन्सर ऑप्शन 1 अ ब क बरोबर. सत्ता विभाजन आहे, सेपरेशन ऑफ पॉवर आहे. लिखित राज्यघटना आहे. लक्षात घ्या, एकच राज्यघटना म्हटलं तर एकात्मिक वैशिष्ट्य लक्षात घ्या. लिखित राज्यघटना म्हटलं तर संघराज्यात्मक वैशिष्ट्य. ठीक आहे, नंतर स्वतंत्र न्यायमंडळ. ओके, स्वतंत्र एकेरी न्याय व्यवस्था म्हटलं तर एकात्मिक, स्वतंत्र न्यायमंडळ म्हटलं तर संघराज्य. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 43 बघा. चांगला क्वेश्चन आहे. अगेन आर्टिकल आपल्या 2-3च्या अनुषंगानं थेअरीमध्ये दिलेला आहे. अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया याच्यामधून संघराज्य वैशिष्ट्य घेतली आहे, नाकारायचं नाही. जरी आपल्याला माहिती आहे फेडरल स्ट्रक्चर मॅक्सिमम आपण युएसए कडून घेतलाय, स्ट्रॉंग सेंटर कोणाकडून घेतलाय? कॅनडा. त्याच्यामुळे आणि ऑस्ट्रेलियाला नाकारू नका, नाही तर एखादा लगेच तिथं लक्षात येते समवर्ती सूची वगैरे. ठीक आहे. नंतर कराराचे फलित घटक राज्यातील भारतीय संघराज्य बरोबर आहे का? हे असलं तर युएसए फेडरल साठी बरोबर असतं हे. आणि क सेंटेन्स मध्ये फुटून निघण्याचा अधिकार आहे का भारतीय संघराज्यातून? नाही. आपण कालच बघितलं की संसद सार्वभौम आहे, राज्य सार्वभौम नाही. म्हणून मग युएसए साठी हे दोन्ही सेंटेन्स बरोबर असते. ब क. विचारलं काय तुम्हाला? बरोबर नाही तर उत्तर काय याचं? ब आणि क. किती जणांचं उत्तर अ केलेलं आहे? प्लीज रेज द हँड. है ना? अगेन कोणत्या मोड मध्ये गेलाय तुम्ही? पॅसिव्ह रिडिंग. माहित होतं तुम्हाला, परंतु तुम्ही त्या मोड मध्ये गेलाय पॅसिव्ह रिडिंगच्या. प्रश्न नेहमी लक्षात ठेवा.
मी पुन्हा सांगतो, प्रश्न हा आयोगाच्या पेपरमध्ये जे आहे ना, तुमचा क्वेश्चन मार्क इथे असतो, एक टिंब फुल स्टॉप असतो. ऑब्झर्व करा कधी, म्हणजे क्वेश्चन मार्क नंतर काय असतो, फुल स्टॉप असतो क्वेश्चन दिल्यानंतर. तसा शेवटचा तुमचा हा टिंब, बरोबर आहे, इथे क्वेश्चन संपतो, इथे नाही संपत क्वेश्चन. समजा आलं काय, समजलं? त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, क्वेश्चनचे स्टेटमेंट पेक्षा त्याचं टायटल महत्वाचं आहे. टायटल वाचायचं पहिले. मग जेव्हा मी हा क्वेश्चन वाचायला गेलो असतो, तर मी काय केलं असतं, हा क्वेश्चन स्टेटमेंट नसते पाहिले, ज्या टायटलवर फोकस केलं असतं, टायटल इथं केलं असतं मी, मग क्वेश्चन वाचला असतं स्टेटमेंट. त्याच्यामुळे काय होते, कधीही 1.25 चा लॉस होणार नाही. समजलं? त्यामुळे हा प्रश्न काय शिकवते आपल्याला, की नेहमी पहिले क्वेश्चनचं टायटल वाचा, नंतर स्टेटमेंटकडे जा. स्टेटमेंट वाचत वाचत येता, नंतर टायटल वाचता, वेळेवर चुकून जाते. बरोबर आहे ना, आलं लक्षात? त्यामुळे हे सवय लावा, की नेहमी पहिले काय वाचायचं आपल्याला, क्वेश्चनचं टायटल. टायटलवर कीवर्डवर रेड पेन गेलाच पाहिजे. त्याला म्हटलं ते चांगली वाचनाची सवय, ही इथून लावताय मी तुम्हाला, लक्षात घ्या. ठीक आहे, त्यामुळं बरोबर नाहीत ब आणि क. नेक्स्ट पुढचा खालचाच क्वेश्चन एक जवळपास रिपीट आहे, एक्झॅक्ट नाही रिपीट, तो जवळपास रिपीट आहे. संघराज्याचा सहकार कोण केलाय, ऑस्टिननं केलाय. सौदेबाजी कोण आहे, वाटाघाटी मॉरिस जोन्सनं केलेला आहे. त्या अनुषंगानं बघून घ्या, 4-3-4-3 पहिल्याच ऑप्शन मध्ये आहे. केंद्रीकरण झालेले के.व्ही. राव, आणि अर्ध संघराज्य व्हेरनही म्हटलेलं आहे आणि अलेक्झांड्रोविचने म्हटलेलं आहे. त्यामुळे 4-3-2-1 पहिलं उत्तर आहे. 45, यस, चांगला क्वेश्चन आहे. काय म्हणते, मुख्य तर न्यायाधीशाच्या संख्येत वाढ करण्यासाठी संसदेतला जो ठराव असतो, त्याला कोणतं बहुमत लागतं? कोणतं आहे? कारण सोपं आहे, आतापर्यंत कधी यासाठी घटनादुरुस्ती झालेली आपण ऐकलेली नाही, त्यामुळे साधं बहुमत. 46 अगेन आपल्या घटनादुरुस्तीवर क्वेश्चन आहे. सांगा उत्तर, तुमच्याकडून अपेक्षित आहे. संसदेत मतभेद जर झाला तर प्रस्ताव रद्द होतो. पूर्व परवानगी पाहिजे का राष्ट्रपतीची? नाही. 24वी घटनादुरुस्ती आपल्याला माहिती आहे. विधेयकाला मान्यता देण्यासाठी बंधन आहे का वेळेचे? आता रिसेंटली असा सांगितलेलं आहे, पण अजूनही काही बदल झालेले नाही घटनात. रिसेंटली सुप्रीम कोर्टनं एका त्यांच्या केसमध्ये, ज्युरिडिकेशन मध्ये असं बोललेलं आहे, बरोबर आहे, त्यामुळे लक्षात ठेवतो. बाकी राष्ट्रपतीचा नकार अधिकार आहे का? नाही. ते 24वी घटनादुरुस्ती. त्यामुळे आता हा मी मुद्दाम ग्रे शेड मध्ये ठेवला आहे, पण याचं उत्तर काय ऍक्च्युअली अ आणि ड बरोबर. ब क चूक आहे का ऑप्शन? पहिलंच आहे, अ ड बरोबर, ब क चूक. 46. नेक्स्ट 47, 48 बघा. कालचं ज्याने होमवर्क केलं ना, त्याला ऑटोमॅटिक या पेजवर 2 मार्क्स भेटले है ना. काल सांगितलं होतं 10वी 12वी 14वी वाचा, ज्याने वाचलं होतं त्याला बरोबर आलंय. 10व्यानुसार दादराव नगरहवेली दान केलं गोवा ददीला, नंतर पॉंडिचेरी. 10, 12 आणि 14. मग याच्यानुसार 11वी चुकलेलं आहे, पहिलं बरोबर आहे. 15व्यानुसार आपल्याला माहित आहे, त्या अनुषंगानं काय केलेलं आहे, न्यायव्यवस्थेचं वय 41वी घटनादुरुस्तीनुसार SPSC स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन, आणि यानुसार वय. आणि 22व्या घटनानुसार मेघालय राज्याची निर्मिती बरोबर आहे. पुढे अ आणि ड बरोबर. आन्सर ऑप्शन काय? 4. आन्सर ऑप्शन 4 इज देअर. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन सांगा. 61वी घटनादुरुस्ती काय? मतदानाचं वय. वर्ष काय? पाठ पाठ करा. 61वी घटनादुरुस्ती वर्ष काय? 1988, 89 ला अंमलबजावणी झाली आहे. ठीक आहे. नंतर 44वी घटनादुरुस्तीने काय केलं आहे, हे नवीन फॅक्ट आहे, लक्षात ठेवा. 41वी घटनादुरुस्ती राज्य लोकसेवा आयोगाचं मतदानाचं वय त्रिस्तरीय पंचायत राज. 44वी ला स्टार करा यासाठी, चौथ्या मुद्द्यासाठी. राष्ट्रपती उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्या निवडणुकीविषयी वाद सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयात प्रारंभिक अधिकार क्षेत्रात येतात असं सांगितलेलं आहे. तर ऍक्च्युली माहिती आहे का, हा ग्रे शेड आहे, असं नाही. ऍक्च्युली राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती सांगितलंय. कुणाच्या अधिकारांतर्गत येतं? सुप्रीम कोर्टच्या प्रारंभिक अधिकार क्षेत्रामध्ये ते येतं. ठीक आहे, त्या अनुषंगानं. परंतु आता समजून घ्या, ठीक आहे, त्या अनुषंगानं रद्द नाही केलेलं आयोगानं उत्तर. ठीक आहे, याचं काय उत्तर आहे? 61चं उत्तर 3. 2च आहे ना? 3 4 2 1, 1 3 4 1 2. नेक्स्ट पुढचे 2 क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 49 अँड क्वेश्चन नंबर 50. कालचं होमवर्क आठवलं असेल. देशाचे सार्वभौमत्व आणि एकात्मता नागरिकाच्या मूलभूत हक्कावर बंधने घालण्यात आली. कोणता आहे? 16वी घटना दुरुस्ती. आणि शेवटचा क्वेश्चन, पहिली घटना दुरुस्तीनुसार 15 सप्टॉ 4 समावेश करण्यात आला, आणि तेच केस आहे कोणती? चंपकम दोराई राजन. मद्रास खटल्यात जाती आधारित आरक्षणास विरोध करण्यात आला होता. हे आन्सर ऑप्शन काय? 1. 50चं उत्तर
हा क्वेश्चन स्टार करा, महत्वाचा होता. चंपकम दोराईराजन, गोलकनाथ 1967, गोपालन केस, मनेका गांधी केस, केशवानंद भारती, मिनर्वा बिल 78, ठीक आहे. नंतर वामनराव खटला, सगळे महत्वाचे केसेस आहे. डन, करा कॅल्क्युलेट. 50 पैकी 50 आहे, एकही रद्द केलेला नाही. ऑनलाईन प्रेझेंटही देता विद्यार्थी. प्रेझेंट सर, प्रेझेंट सर. मॅडम म्हणते धर्मादायाचा पेपर आहे म्हणते माझा. ऑनलाईन मध्ये. करा, सांगा. ज्यांचे झाले त्यांनी सांगा फक्त बरोबर. ओटी मोठ्यानं. मागे. $47, $41, $30, मागे 38. डन. ओके. 28 बरोबर आहे. मागे 40 हे तुमचं 38. मागे. यस, सांगा लवकर लवकर. मागे. ठीक आहे. म्हणजे एकंदरीत 47 हायस्ट आहे ना. लक्षात ठेवा, तेवढा स्कोर आपल्याला इम्प्रूव्ह करायचा आहे. मिनिमम आज चांगला आहे, मिनिमम चांगला 20-22 जे काही असेल तो ठीक आहे. आपल्याला तो म्हणजे आरामात या पेपरमध्ये 45 हा सेफ स्कोर आहे. 45 ची स्केल अशी ठरवते की तुमचा स्कोर 15 पैकी 14-13 असणार आहे. ज्या अर्थी जर तुमचा तो स्कोर असेल तर 40च्या दरम्यानचे असणारे तुम्ही 10-12 पर्यंत आहे, त्याच्या खालचे 40च्या खालचे त्यांनी इम्प्रूव्ह करा. बरोबर आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, क्लिअर. नेक्स्ट 51 पासून घ्या, मी सांगतो तुम्हाला डिरेक्टली. टिकटेक करतो. $51 सोपे होते आज तुलनेनं. मुद्दाम मॅथ्स सोपं जे आहे, बेसिक ऑफ मॅथमॅटिक्स LCM SCM चालू आहे आपला. इकडे ॲव्हरेज, एजेस, डिस्टन्स, टाइम फीट डिस्टन्स थोडं मग कॉम्प्लिकेट होतं ते. ठीक आहे. आणि बघा 51चं सरळ सरळ तुम्हाला 60, 36 आणि 24चा LCM गाळायचा आहे. फक्त इथे ट्रॅप आहे. किती जण याचं उत्तर 12 केलेलं आहे? असे किती जण आहे की ज्यांना उत्तर याचं 12 केलेलं आहे? काही जण सोडवलंच नाही वाटते. ठीक आहे, याचं उत्तर 10 आहे. प्रश्न काय विचारलाय तो वाचा. बरेचदा हे येतं आपल्याला, परंतु आपण चुकतो. विचारलं काय, 60 विद्यार्थी, 36 विद्यार्थी आणि 24 विद्यार्थी. तुम्ही काय केलं, सरळ सरळ SCF काढला है ना. 12 भाग जाते, 12 उत्तर आहे. आणि खाली तिथं काय विचारलंय, एकाच विषयी परीक्षा घेता येते, खोल्या विचारलाय, खोल्या. तर जेव्हा तुम्ही भाग दिला ना, तर इथे 12 पंच 60, 12 त्रिक 36, 12 दोन्ही 24. तर खालची जी ऍडिशन होती 5, 3, 8 आणि 2, 10 हे होती खोल्यांची संख्या. तुम्ही काढला डायरेक्टली SCF, 12 उत्तर केलं तुम्ही है ना. तर ही कशामुळे होतं, अगेन प्रश्न बरोबर वाचत नाही, आपण पॅसिव्ह रिडिंग करतो. आलं लक्षात. खूप महत्वाची आहे ऍक्टिव्ह रिडिंग. तुम्हाला तुमच्या जो रेग्युलर स्कोर होता आतापर्यंत त्याच्यामुळे 5 मार्काचा बेनिफिट देऊ शकते. त्याच्यामुळे ही सवय लावा. कृपया पेपर त्यासाठी ऑफलाईनच प्रिंट आउट काढा. पैशाची अडचण असेल तर ते मॅनेज करा कुठून तरी. ऑनलाईन मध्ये ह्या गोष्टी होत नाही पॉसिबल. रिडक्शन मध्ये नाही होत त्याच्यातल्या त्यात.
है ना. रिडक्शन मध्ये आपले रिडक्शन मार्क्स रिड्यूस होते 2 मार्कानं. त्याच्यामुळं जर पैशाची अडचण खरंच नसेल जेन्युइन तर मग फुल पेपर काढा. ठीक आहे. 52 15 11 12 हा सोपा होता. त्या अनुषंगानं त्याचा तुम्हाला एलसीएम काढायचा होता. मग त्याची जी ऍडिशन येते 660. परंतु मग 660 हे उत्तर आहे तिथे बरोबर. परंतु समोर काय दिलं होतं प्रत्येक वेळी बाकी 4 उरते. याचा अर्थ काय 660 मध्ये 4 664 पाहिजे होतं उत्तर. नाही आहे आपल्याकडे. मग अशा वेळेस 660च्या पटीत उत्तर घ्यायचं. 660च्या पटीत असणारं उत्तर कोणतं आहे दुसरं 1984. क्वेश्चन नंबर 53. हा घड्याळीचे क्वेश्चन फेवरेट आहे आयोगाचा एकदम. 18 मिनिट 24 मिनिट आणि 32 मिनिट तिघाचा काळा एलसीएम 288 सेकंद येतात है ना. 288 सेकंद म्हणजे काय मिनिट येतात. तर 4 hours 48 मिनिट. वाजले किती होते 8. मग 8 आणि 4 12 12 वाजून 48 मिनिटे. 53 उत्तर 4. 54 फॉर्म्युला लिहून घ्या याच्यासाठी. 54चा फॉर्म्युला लिहून घ्या. नेहमी लक्षात ठेवा फर्स्ट इंटू सेकंड इक्वल्स टू एलसीएम इंटू एससीएफ. एलसीएम इंटू एससीएफ हा फॉर्म्युला आहे. दोन संख्याचा लसावी आणि मसावी म्हणजे एलसीएम आणि एससीएफ दोघांची मल्टिप्लाय करायचं आणि इकडे मग लिहायचा तुमचा गुणाकार. 216 न डायरेक्टली भाग जातं बरोबर आहे. 216च्या अनुषंगानं आणि 72 144 6चा भाग जातो त्या अनुषंगानं बरोबर आहे. 12 12 144. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन नंबर 55. अगेन इथे काय करायचं आहे तुम्हाला एलसीएम काढायचा आहे. मग 504 येतं बरोबर आहे. मग 504 आणि समोर काय क्ल्यू पॉईंट आहे तुम्हाला एका तासात किती सेकंद असतात 36 सेकंद. 500च्या पटीत 5 7 35. जर 5 8 केलं तर 40 एक्सीड होतो 4000 सेकंद होतात. 5 7 35 एकंदरीत एक्झॅक्ट नाही भेटलं 36 सेकंदाच्या आत जवळपास कोणता आहे 3500 सेकंद. आन्सर काय असेल 7. आन्सर ऑप्शन 2. 7 जोड्या गोड्या झाडतील. 56 सोपा होता. डायरेक्टली उत्तर येतं 180 सेकंद आणि तुम्हाला फक्त कन्वर्ट करणं होतं. 180 सेकंद म्हणजे किती मिनिटं 3 मिनिटं. आन्सर ऑप्शन 4. 57 3 व्यक्ती एकत्र चालवायला सुरू करतात. त्यांची पावले अनुक्रमे 40 42 आणि 45. थोडं लेंदी आहे पण येतं 25 आणि 20 सेंटीमीटर. क्वेश्चन नंबर 58. एलसीएम काढा पहिले तिघाचा 60 येतो. प्रत्येकाला भाग द्या. थोडं कॉम्प्लिकेटेड आहे 58. आन्सर ऑप्शन याचं 3. एकदा पुस्तकातून बघून घ्या ढवळे सरांच्या. किंवा मग जर अडचण असेल तर तुम्ही जे आहे तुम्ही काय करा सांगितलंय तुम्हाला ज्या क्वेश्चन मध्ये खरंच अडचण येते ते तुम्ही एका चीटवर लिहा किंवा लिहा असं टेस्ट नंबर 2 आणि क्वेश्चन नंबर 58. मग काय करू ते आपण सगळे क्वेश्चन 7 टेस्ट मधले क्लब करू आणि गुप्ता सरांचं एक पेपर जे आहे लेक्चर ठेवून ते सगळे तुम्हाला एक्सप्लेन करायला लावू. ठीक आहे. नेक्स्ट पुढचा 59. 15 25 30 प्रत्येक 6 संत्री कमी पडतात. तर पेटीत कमीत कमी किती डझन आहे येतं हेच पण. याच्यामध्ये एलसीएम येतं 150. 150 वजा 6 144. 144 म्हणजे किती डझन आहे 12 12 12 144. आणि शेवटचा मॅथ्स रिझनिंग मधला क्वेश्चन 4 ने वाढवल्यास संख्याचा लसावी 200 येतं. त्या अनुषंगानं आन्सर ऑप्शन 4. योगायोगानं 204 नाही आहे तिथं. यस 57 म्हटलं सर. 57चं उत्तर 1 आहे. 25 मीटर 20 सेंटीमीटर. आपण तो वाटल्यास घेऊ. 57 आणि 58 माझ्या साईडनं मी टाकतो ग्रुपवर. ठीक आहे. सरांना रिक्वेस्ट. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 61. सोपा होता. सिलॉलिझम सोपा होता. फक्त डायग्राम मध्ये तुम्हाला कठीण जाऊ शकते पण डायग्राम मुद्दाम टाकलेला आहे. लक्षात घ्या एक साधारणतः 19 पर्यंत हा ट्रेंड होता डायग्रामचा. आता अजून सुरू झालेला आहे 2 वर्षात. असे डायग्राम दिले जातात त्याच्यातून सिलॉक सोडवायचा आहे. तर बघा पहिला मेन्स 2022 एस सब रजिस्ट्रारच्या दोन्ही सॅटिस्फाय होत नाही. आन्सर ऑप्शन 4. 62 हे आधी सोडवावं लागतं आणि सोडवतानाच लक्षात येतं आपल्याला याच्यातला हा आणि याच्यातला हा कॉमन आहे. 100% तिसरी डायग्राम असणार आणि एक स्वतंत्र आहे चौथा गट. आन्सर ऑप्शन 3. 63 आता जो ग्रुप सी मेन्स झाली त्याच्यामध्ये हा क्वेश्चन होता फक्त चेंज केला होता. आन्सर तेच आहे त्याचं फक्त त्याचे शब्द चेंज केले होते. इथे काय दिलंय तुम्हाला शब्द 2 स्वर असलेले आणि 5 स्वर असलेले
याच्यातची व्हेन आकृती सांगा. मग तुमच्या लक्षात आलं पाहिजे शब्द हा सर्वात मोठा आहे, 5 अक्षर मोठा असणारा 2 अक्षर असणारच आहे. म्हणजे डायग्राम कशी जाईल, आत आत जाईल. आन्सर ऑप्शन काय असेल, 4. ठीक आहे, 63चं उत्तर 4. एखादा असं म्हणू शकते सर पहिल्या नंबरची नाही येऊ शकत का? ठीक आहे, तर मुद्दा काय, तो स्वतंत्र दाखवलेला आहे ना गोल मोठावाला, त्या अनुषंगानं. आणि तो सिलॉग नुसार काय असला पाहिजे, एकत्रित असला पाहिजे. क्वेश्चन नंबर 64चं 3, 2 आणि 3 काढता येते फक्त. 65चं काय उत्तर, 4. दोन्ही सॅटिस्फाईड होत नाही. 66 कोणता आहे, तिन्ही पॉसिबिलिटी आहे ना. शिक्षक हा लेखक होऊ शकतो, लेखक हा शिक्षक होऊ शकतो, दोन्ही विवाहित असू शकतात, दोन्ही विवाहित नसू शकतात. मग आन्सर ऑप्शन 1 आहे. ठीक आहे, तिन्हीचं कॉम्बिनेशन आहे. 66चं उत्तर 1. हा पॅटर्न नवीन आहे म्हणून 3 टाकलेले आहे, वेटेज वाढवलेला आहे. डायग्रामचं चांगला समजून घ्या, इथं वेळेवर चुकते. आता किती सोपा वाटला ना हा क्वेश्चन, 66 उत्तर आल्यानंतर सोपा वाटते तो, है ना. तिथं सगळे वाटतात बरोबर, म्हणून प्रॅक्टिस करा. 67 फक्त निष्कर्ष एक यथार्थ आहे, 2 नंबरचं उत्तर. 68 4 फक्त 3 आणि 4 सॅटिस्फाईड होतं. 69 4 फक्त असत्य आहे. आणि 70 नवीन पॅटर्न टाकला, हा बँकिंग मधला पॅटर्न आहे. याचं काय करायचं, हा प्रश्न कधीच पूर्ण नाही वाचायचा. हा प्रश्नामध्ये डायरेक्ट शेवट वाचायचा या प्रश्नाचा. 70 वर लक्ष द्या. 70वा प्रश्न हा कधीच पूर्ण वाचायचा नाही, तर सगळं मग ऑल इज वेल होतं, है ना. काय होते, हत्तीला त्याच्यामध्ये सोंड असणारा प्राणी कोणता, नेहमी चौथं वाचायचं. डायरेक्ट शेवटचा प्रश्न वाचायचा या प्रश्नामध्ये. मग सोंड असणार आपल्याला आपणच उत्तर का कोणाला असते सोंड, हत्तीला. मग या प्रश्नात हत्तीला काय म्हटलंय, आन्सर ऑप्शन 1. नेहमी लक्षात घ्या, हा प्रश्न सोडवण्याचा मार्ग हा आहे की डायरेक्टली प्रश्न वाचायचा, प्रश्न वाचून कॉमन सेन्सनं उत्तर देऊन त्या उत्तराला काय म्हटलंय ते तुमचं उत्तर असते. समजलं ना. आन्सर ऑप्शन 1 वाघ. ओके, मॅथ्स रिजनिंग डन. नेक्स्ट 71. क्रिस्टलाइन सॉलिड हॅज कोणाबद्दल बोलत आहे तो, नथिंग बट आपल्या डायमंड बद्दल बोलत आहे. चारही सेंटेन्स बरोबर आहे. 71 4. तिसरी जे प्रॉपर्टी आहे ना ते अॅनिसोट्रॉपिक प्रॉपर्टी. काय होते त्याचा अर्थ, अॅनिसोट्रॉपिक प्रॉपर्टी म्हणजे काय, जसं आपण हिऱ्याला पैलू पाडतो, पाहिला असेल कधी हिरा, बरोबर, खाणी असते हिराच्या किंवा मग कारखाने असतात. हिऱ्याला आपण शार्प करतो किंवा त्याच्यापासून वेगळे इन्स्ट्रुमेंट बनवतो. तर हिऱ्याचा वेगळा एक तुकडा पडला ना तरी तो चमकतो, असे कितीही लाखो तुकडे पडले तरी स्वतंत्र एक तुकडा चमकतो, त्याला म्हटलं ते अॅनिसोट्रॉपिक प्रॉपर्टी. आलं लक्षात. तर एकाचं उत्तर 4 आहे. 72 77 सेमच आहे, रिपीट झालेला आहे, फक्त परीक्षा वेगवेगळ्या होत्या. काय म्हटलंय, एअर बिकम सॅच्युरेटेड, ज्याला ड्यू पॉइंट म्हणतो आपण, बरोबर आहे ना. 100 डिग्रीच्या अनुषंगानं जेव्हा वेपर गोठते त्याला म्हटलं ते ड्यू पॉइंट. 72 आणि 77 सेम आन्सर आहे. 73 नॅप्थॅलिन बॉल्स, काय होते त्याचं, सब्लिमेशन होतं, है ना. 73 आणि 74 बघा तेच आहे सेम, फक्त 74चं उत्तर काय 4. सॉलिड इंटू गॅसियस, आणि गॅसियस सुद्धा सॉलिड मध्ये गेलं तर त्यालाही काय म्हटलं ते सब्लिमेशन. हा राज्यसेवेचा क्वेश्चन आहे, लक्षात घ्या. डिरेक्टली सॉलिड मधून गॅसियस आणि गॅसियस मधून डबल व्हाईस वर्सा सॉलिड, याला सुद्धा सब्लिमेशनच्या अनुषंगाने लक्षात ठेवा. 74चं उत्तर 4. 75 नॉट अ फिजिकल चेंज, चांगला क्वेश्चन होता. विचारलाय तुम्हाला की नॉट अ फिजिकल चेंज काय, कॉमन सेन्स होता ना. डिग्रेडेशन ऑफ मॅटर काय होते, केमिकल रिएक्शन होते, म्हणून मग आन्सर ऑप्शन 4. 76 माहित असायला पाहिजे सगळ्यांना, काय असते तो, ड्राय आईस म्हणजे आपला नथिंग बट काय असतं, कार्बन डाय ऑक्साईड. नायट्रोजन नसते, नायट्रोजन आपलं ते असते वेपर्स मधली जे हवा असते ना ते असते नायट्रोजन, हे काय असते कार्बन डाय ऑक्साईड, ड्राय आईस. 77 झाला ड्यू पॉइंट. 78 फॉर्म्युले लिहून घ्या फक्त आणि सॉल्व्ह करा होत असेल तर, नाही तर टेन्शन घ्यायचं काम नाही जास्त. ठीक आहे, व्ही स्क्वेअर इक्वल्स टू यू स्क्वेअर प्लस ट्वाइस ए एस. ठीक आहे, व्ही स्क्वेअर इक्वल्स टू यू स्क्वेअर प्लस ट्वाइस ए एस, या फॉर्म्युल्यानुसार तुम्हाला सोडवायचं आहे 78 नंबरचं, है ना. त्याच्यामध्ये व्ही जो आहे सरळ सरळ आपला यू इक्वल्स टू आहे 30 आणि व्ही आपला जो आहे 0, बरोबर आहे. व्ही म्हणजे 0 इनिशियल आणि आपला
लास्ट पॉइंट यू आणि व्ही. आणि त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे तुम्हाला, डिस्प्ले ऍक्सिलरेशन दिलाय, किती आहे 6. डायरेक्ट येतं उत्तर, v स्क्वेअर इक्वल्स टू यू स्क्वेअर इक्वल प्लस ट्वाइस एस. 75 मीटर. 75 साइन दोन्ही 12 आणि 12च्या अनुषंगाने 900 ला भाग द्या. 75 गुणिले 12 900. क्वेश्चन नंबर 79. पेनही हातात घ्यायचं काम नव्हतं, ठीक आहे. ऑब्जेक्ट मूव्स इन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन अँड कम्प्लीट्स वन सर्कल इन 5 सेकंड. द रेडियस ऑफ द सर्कल आहे 2.5 मीटर. तर ऍक्सेलरेशन काय. नेहमी लक्षात ठेवा, जर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असेल त्या अनुषंगाने आपल्याला माहिती आहे, जर स्पीड 0 आहे मग स्पीडला काही मल्टिप्लाय किंवा काही भागा तुम्ही, उत्तर काय असतं नेहमी 0 असतं. आन्सर ऑप्शन 79चं 4. कॉमन सेन्स होता. क्वेश्चन नंबर 80. ठीक आहे. 80. ह्याचा मला बऱ्याचदा मॅथ्स रिजनिंग मध्ये फायदा होतो. आणि मॅथ्स तुम्ही जर माहिती असेल तुम्हाला तर राज्यसेवेच्या प्रिलिम्स मध्ये असतात 100%. कंबाईन मध्ये फार कमी असतात काय न्यूमरिकल्स. त्याच्या वेळेस मी अशा वेळेस काय करतो, जुगाड है ना. जुगाड म्हणजे काय करायचं, जे दिसलाय तुम्हाला 250 न्यूटन 30 किलोग्राम 4. मग मी काय करत होतो, डायरेक्टली जर माहित नाही फॉर्म्युला तर गुणाकार भागाकार करून पाहायचा. राज्यसेवेत होता वेळ, कंबाईन मध्ये नसतो. मी काय केलं असतं, इथं 4 त्रिक 12 120, 250 मध्ये 120 गेले, किती राहिले 130 न्यूटन. ठीक आहे, त्याचा फायदा होतो. त्याला म्हटलं ते स्मार्ट वर्क. लक्षात घ्या, आन्सर ऑप्शन 2 आहे. 81. हा सोपा होता, माहित असायला पाहिजे. जर तुम्ही बायसिकल हे वापरत असाल, मोटार व्हेकल किंवा बायसिकल वापरत असाल किंवा आपण इव्हन चालतो, तर आपल्याला माहिती आहे काय की स्पीड ऑफ द ऑब्जेक्ट इन्क्रीजेस, बरोबर आहे, तेव्हा फ्रिक्शनल फोर्स काय होते, डिक्रीजेस. बरोबर आहे ना. तर आन्सर ऑप्शन काय 2. लक्षात घ्या. फ्रिक्शनल फोर्स काय असेल, ऑब्विसली डिक्रीज होईल है ना. जर तुमचा स्पीड वाढत आहे तर, आणि स्पीड जर कमी होत आहे याचा अर्थ काय, तुम्हाला अपोज जास्त आहे कशाचा, फ्रिक्शनचा. आपण जेव्हा चालतो, बरोबर आहे, त्या अनुषंगानं आपण कधी कधी ज्या स्लिपरी जर हे असली टाईल्स वगैरे, तर आपण पडतो. त्यामागे काय फ्रिक्शन कमी होऊन जातं, म्हणून आपण घसरून पडून जातो. सेम आपले जे मोटरसायकलचे ब्रेक आहे ते कोणत्या फोर्सनं काम करतात, फ्रिक्शनल फोर्सनं काम करतात. त्यामुळे आन्सर ऑप्शन याचं 2 आहे. 82. 15.7 व्हॉट विल बी द टाइम रिक्वायर्ड टू कम्प्लीट द वन सर्कल. याचा फॉर्म्युला लिहून घ्या, 2πr/t. त्या फॉर्म्युलानं त्यामध्ये इनपुट्स टाका, आन्सर ऑप्शन 2 येतं. अगेन 83. काहीच नाही समजत आहे, बस भागाकार गुणाकार करायचा. 83 मध्ये बघा, 83 मध्ये काय म्हणत आहे तो, का जो लाईट पास होत आहे ना न्यू, त्याचा युनिट आहे 8 मिनिट 20 सेकंद. 8 मिनिट 20 सेकंदला कन्वर्ट करा सेकंद मध्ये. 8 मिनिटाचे किती, 8 सकम 48 म्हणजे 480 सेकंद प्लस 20 सेकंद किती झाले 500 सेकंद. 500 दोन्ही 1000. आन्सर ऑप्शन 2 युनिट. 83चं उत्तर 1. 84. अगेन कॉमन सेन्स आहे. 84. कॉन्फिडन्स आणा, टेन्शन घेऊ नका. तुम्ही कोणत्याही बॅकग्राऊंडचे असाल, असं नाही की इंजिनियरच पाहिजे, बिलकुल नाही. मी आर्ट्स बॅकग्राऊंडचे असाल किंवा काही असाल, मुक्त विद्यापीठ असेल आपलं, तरी काही फरक पडत नाही. जुगाडसाठी कोणतं काही लागत नाही. आणि डॉक्टर APJ अब्दुल कलामनं म्हटलंय, आयुष्यातले जे बॅक बेंचर्स आहे तेच इतिहास घडवतात. बाकी जण इतिहास वाचतात मग घडवलेला आहे ना. बघा 84. बाल्कनीवाले इतिहास घडवू शकता तुम्ही. 84. याचं उत्तर 3 आहे. 8 मिनिटं 20 सेकंद. अगेन तोच लॉजिक, किती झाला 500 सेकंद. फक्त याच्यामध्ये मग तो लागत नाही आहे ना, डायरेक्टली 500 आढळत नाही. पण तुम्हाला तिथं वाचा प्रश्न काय म्हणते तुम्हाला, की लाईट रेज रीच द अर्थ इन 8 मिनिट्स, तर व्हॉट विल बी द डिस्टन्स बिटवीन सन आणि अर्थ. तर सन आणि अर्थ, तर सूर्यकिरणे जे आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम असतात, आणि लाईटचा स्पीड काय असतो 3 × 10⁸ मीटर पर सेकंद. 500 गुणेला 3 किती झाले 1500. 1500 गुणेला 10⁸ मीटर पर सेकंद. आणि लास्ट क्वेश्चन 85. सर्क्युलर पाथ दिलेला आहे 2πr. सिंपल जॉमेट्रीचा क्वेश्चन होता तो. आपलं जे आहे मॅथ्स मध्ये जॉमेट्री हा सेक्शन अवॉइड करू नका, मेन्सला त्याचं प्रमाण आता वाढलेलं आहे. ठीक आहे, जॉमेट्रीनुसार फक्त 2πr व्हॅल्यू पुट डाऊन करा, डायरेक्टली आन्सर येतं. 2 गुणेला पायची व्हॅल्यू किती असते 3.40 किंवा 22/7 जे काही आहे, आणि गुणेला 2 बेदोनी 4 गुणेला 4 12 म्हणजे 12.56. आणि युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे तर स्पीड अगेन काय असेल 0.
आन्सर ऑप्शन 1 12.56 आणि 0. डन. नेक्स्ट पुढे घ्या करंट अफेअर्स. सांगा 86चं तुम्ही सांगा उत्तर. 3 आहे. हा संजय मूर्ती कोण आहे आपले सध्या कॅग आहे. ज्ञानेश कुमार कोण आहे सध्या आपले मुख्य निवडणूक आयुक्त. ठीक आहे. व्ही नारायणन कोण आहे आपले इस्रोचे चीफ आहे. चारही मी मुद्दाम ऑप्शन ते टाकले की तुमची रिव्हिजन व्हावी. नेक्स्ट 87 होमवर्क आहे तुम्हाला. फेब्रुवारीच्या परिक्रमामध्ये जाऊन राजकीय व घटनात्मक मध्ये लोकसभेचा जो काही डेटा रिलीज झालेला आहे त्याच्यावर क्वेश्चन विचारला जाऊ शकते. ठीक आहे. तर हे वाचून घ्या चांगलं. काय उत्तर आहे त्यातलं 3. गुड. सर्वाधिक मतदान टक्केवारी कुठे आहे कोणतं आसाम आहे का नाही आसाम दुबरी ते सर्वाधिक मतदान आहे. एकदा क्रॉस चेक कराल म्हणून होमवर्क दिलं मी तुम्हाला. आणि महिला उमेदवार जर म्हटलं सर्वाधिक तर मग महाराष्ट्र आहे. सर्वाधिक जास्त महिला उमेदवार मग काय महाराष्ट्र आहे. तर महिला मतदार सर्वाधिक टक्केवारी कुठे आहे तर ते वाचा होमवर्क आहे जाऊन. ठीक आहे. 88 सांगा चांगला क्वेश्चन होता. सीबीआयची निवड समिती लक्षात घ्या सध्या जे रिसेंटली करंट मधले घटनात्मक पद आहे त्याच्या निवड समितीवर क्वेश्चन विचारले जात आहे. राज्यसभेत विचारला मेन्स मध्ये ग्रुप बी च्या मेन्स मध्ये सुद्धा विचारला. त्याच्यामुळे असं नाही की फक्त आता ते मानवाधिकार आयोगातच विचारणार तर सीबीआय रॉ सगळेच याच्या निवड समिती चांगल्या करून ठेवा. करंट मध्ये क्वेश्चन येऊ शकते. सीबीआय मध्ये जो आहे कोण समावेश होत नाही गृहमंत्री. गृहमंत्री नसतो. आन्सर ऑप्शन 3 आहे. ऑनलाईन टेस्ट मध्ये 4 उत्तर झालेलं आहे ते करेक्ट करून घ्या. क्वेश्चन नंबर 89 सांगा कोणाचा आहे. कृषी पद्धत सुधारण्यासाठी शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी कोण हा उपक्रम राबवतो कोण आहे क्वाड. अमेरिका जपान ऑस्ट्रेलिया आणि इंडिया. कोणाचं उत्तर 3. 90 सांगा सर्वच योग्य आहे. ब्रिक्स गटाचा दावा सदस्य इराणी आहे ते अयोग्य आणि योग्य पाहिजे होती तर बहुत इंडोनेशिया ते करेक्ट करून घ्या. इराणची नवी राजधानी मकरान की तेहरान. तेहरान आहे ना सध्या मला ते योग्य टाकते ना अयोग्य टाकलं. 18वे प्रवासी भारतीय संमेलन भुवनेश्वर ओडिसा बरोबर आहे. असं टाकायचा होता तो रद्द होईल. 91 98 अखिल भारतीय मराठी संमेलन पदी कोण आहे तारा भवाळकर. यांचं स्पीच सर्च करा किंवा युट्यूब वर त्यांचा एक व्हिडिओ बघून घ्या. चांगल्या बोलल्या आहे महिला सक्षमीकरणाबाबत. 92 जीडीपी आधार वर्ष कोणता आहे विश्वनाथ गोलदार. अशा वेळेस जर प्रश्न माहित नसेल करंट मध्ये उत्तर कॉमन पाहायचं. कॉमन काय दोघांमध्ये विश्वनाथ बॅनर्जी विश्वनाथ गोलदार. 93 पहिले योग धोरण लागू करणारे राज्य ठरले आहे उत्तराखंड. नॉट उत्तर प्रदेश. योगी आदित्यनाथ आठवेल. ठीक आहे उत्तराखंड. 94 सर्वाधिक वृक्ष क्षेत्र हा होमवर्क आहे तुम्हाला. पर्यावरण सेक्शन मध्ये जा पहिल्याच पेजवर न्यूज आहे कोणता आपला इंडिया फॉरेस्ट रिपोर्ट. दर 4 वर्षांना 2 वर्षांना जो काही रिलीज होते आणि त्याच्या रिसेंट डेटावर क्वेश्चन विचारल्या जाते. त्याच्यामध्ये सर्वाधिक जर जास्त विचारलं डायरेक्टली वनस्थिती अहवाल 23 नुसार सर्वाधिक जास्त वनक्षेत्र तर मध्य प्रदेश. परंतु वृक्ष क्षेत्र विचारलाय तर महाराष्ट्र त्याच्यामध्ये टॉप होतं. ठीक आहे तर हे होमवर्क आहे. 95 कोणी याचं उत्तर 2030 केलेलं आहे है ना. तुम्हाला बरोबर ट्रॅप केलं मी. काय विचारलंय तुम्हाला 0 विचारलाय फाउंड म्हणजे त्यामध्ये जे पेशंट सापडतात त्याचं निर्मूलन. आणि युजली जेव्हा तो रोगाचा पेशंट सापडतो तिथून 3 वर्षांनंतर त्याला मुक्तीचं असं पत्र भेटल्या जाते जसं मलेरियाच्या अनुषंगाने. इथे बघू शकता तुम्ही काय विचारलं तुम्हाला मलेरिया मुक्त प्रयत्न केले आहे तर 27 पर्यंतच आपला आहे 0 पेशंटचा टार्गेट आणि कम्प्लीट टार्गेट आपलं काय 2030. 96 अयोग्य म्हटलं होतं मुद्दाम चुकवलेलं नाहीये काही चौथ्यामध्ये चुकवलेलं आहे. त्रास दिलेला आहे भारत असा करणारा जगातून कितवा आहे 4था देश ठरला आहे. बाकी 3 बरोबर आहे. स्पेस डॉकिंग SDX 01 आणि 02 PSLV 60 वापरला होता आणि तारीख होती 16 जानेवारी 2025. 97 व्यास सन्मान 2024 चा कोणाला भेटलाय सूर्यपाला. आन्सर ऑप्शन 3. 98 अयोग्य जोडी ओळखा. मराठी साहित्य अकादमी पुरस्कार सुधीर रसाळ. तिथे फक्त टायपिंग मिस्टेक आहे. समीक्षा ग्रंथ त्याचा जो होता त्यांचा तो होता विदाचे गद्य रूप.
टोटल किती भाषेसाठी दिला जातो हा? 24. रिसेंटली 21 भाषेसाठी दिला गेला, त्यामुळे सर्व योग्य. 98चं उत्तर 4. 99 सांगा काय चुकीचं आहे? मुद्दाम तुमचा पूर्ण क्रीडा सेक्शन, की जिथे इथे असा जोड्या लावा दिसते, तर माझा प्रयत्न असते की पूर्ण सेक्शन कव्हर झाला पाहिजे. आता इथे बघा तुमचा पूर्ण जवळपास सेक्शन कव्हर होतो. क्रीडामध्ये आला ना क्वेश्चन, तर 100% या परिक्रमातून या 4 ठिकाणी येईल. ठीक आहे. पुढे आहे मेजर ध्यानचंद्र खेलरत्न पुरस्कार. पाठच ठेवा 4ही जण, मुकेश डी, हरमनप्रीत सिंग, प्रवीण कुमार आणि मनू भाकेर. दुसरं मका ट्रॉफी जे भेटली आहे, ते कलेक्टिव्ह एफर्ट साठी दिल्या जाते, ते आहे चंदीगड विद्यापीठ. बेस्ट फिफा फुटबॉल व्हिनिसियस ज्युनियर. थोडं टायपिंग एरर आहे, बघून घ्याल. आणि फिमेल कोणाला भेटलाय? यस गुड, येताना बोनामाती. ठीक आहे. फिमेल साठी बेस्ट फिफा फुटबॉल फिमेल. आणि ब्रिंग इट ऑन हे जे आत्मचरित्र आहे ते आहे पॅरा ॲथलीट दीपा कुमारी. पॅरा ॲथलीट दीपा कुमारी. मुद्दाम मी रवी कुमार टाकलाय, तोही पॅरा ॲथलीट आहे. ब्रिंग इट ऑन हे आत्मचरित्र आहे दीपा कुमारी. एकदा क्रॉस चेक करून घ्या, क्रीडामध्येच आहे. लास्ट क्वेश्चन, राष्ट्रीय अल्पसंख्याक दिन कोणता आहे? 18. करा कॅल्क्युलेट, आताच करा, ते काही भरोसा नाही तुमचा, आताच ते अनालिसिस करा. यस 87. 3 नंबर अयोग्य जोडी ओळखा. 3 बाकी बरोबर दिलेलं आहे. क्वालिटी 50 असं करायचं आहे तुम्हाला, बरोबर सुख. ठीक आहे. नंतर सायन्स फिजिक्स केमिस्ट्री जर होत असेल वेळेवर तर बघा, नाही तर बरोबर डायरेक्टली लिहू शकता तुम्ही. नंतर मॅथ्स आणि रिझनिंग हे स्ट्रेट आहे, बरोबर किंवा चूक. आणि त्यानंतर चौथा सेक्शन आपला करंट अफेअर्स. बरं करून घ्या तुम्ही. आता कालच्या पेपरचा स्कोर सांगा. आता कम्प्लीट ज्यांनी अनालिसिस केलाय त्यांचा स्कोर माहिती आहे त्यांना, आहे ना, सांगायचा आहे 1 बाय 1. यस कालच्या पेपरचा स्कोर पूर्ण 70. पूर्ण अनालिसिस करून तुमचा फायनल स्कोर काढून आणा. ठीक आहे. अजून त्यांचे आले आहे कालचे स्कोर त्यांनी सांगा पटापट. 59. यस कालच्या पेपरचा स्कोर 68. तुझा आनंद 54. 48. यस सलमान 70. यस 64. कालच्या पेपरचा स्कोर नाही केला कॅल्क्युलेट, किती? 73. यस मागे मागे पुन्हा केलेला आहे कॅल्क्युलेट तो सांग. गुड 82. नंतर 45. तुमचा 45. 6 मागे 70. नंतर ठीक आहे. 82 वर आपला क्लासमधला टॉपर आहे, ऑनलाईन मधले टॉपर वेगळे आहे. ठीक आहे. तो बेसिकली लक्षात ठेवा.
उद्या येताना बरोबर आहे, दोन गोष्टी, मागचा पेपरचा स्कोर अनालिसिस करून आणि तुमची डेली डायरी मेंटेन, ज्याच्यामध्ये तुमचे स्टडी अवर्स आणि तुमचा स्क्रीन टाइम हे मला दिसले पाहिजे. उद्या त्याच्याशिवाय प्रवेश नाही. आलं का लक्षात? छोटी छोटी बातें सांगायची ना. शक्तिमान बोलतो कोणता? हा हा, तो करेक्शनही सांगत जा मला. प्रोबा 3 चा काय आन्सर? ESA आहे ना. प्रोबा कालचं जे आहे ना, एक करेक्शन आहे. प्रोबा 3 जो मिशन होता ना कालचा करंट मधला, ते जाक्सा सांगितलं ना मी, त्याचा ESA आहे ना, युरोपियन स्पेस एजन्सी. आणि एक आणखी सायन्स मधला एक क्वेश्चन आहे तो न्यूमेरिकलचा, त्यामध्ये मी न्यूटन पर सेकंद सांगितलं होतं, त्याचा न्यूटन इंटू सेकंद पाहिजे होतं याचं उत्तर. बस दोन करेक्शन आहे कालच्या पेपर मधले, लक्षात ठेवा. बाकी ऑलमोस्ट राईट आहे. कालच्या पेपरमध्ये एक न्यूमेरिकल झाला सायन्सचा युनिटचा, न्यूटन पर सेकंड सांगितलेला आहे, तो न्यूटन इंटू सेकंद पाहिजे. आणि दुसरा हा करंट मधला. ठीक आहे. बाकी ऑलमोस्ट आजच्या मध्ये कसं काही नाही असेलही तर तुम्ही सांगा. ठीक आहे. यस, आजचा आपला टॉपिक आहे एक्सरसाइज. काही आपण पोल घेऊ त्याच्या अगोदर, एक्सरसाइजच्या अगोदर पोल घेऊ आपण. पहिला पोल आहे, असे किती जण आहे क्लासमधले ज्यांची ड्रीम पोस्ट PSI आहे? हात वर करा. ज्यांची ड्रीम पोस्ट PSI आहे. एक दोन, राहू द्या हात वर. PSI बनणार आहे तुम्ही. 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17, जवळपास 20च्या दरम्यान आहे ना. मग असं गृहीत धरतो 20 फिजिकल ऍक्टिव्हिटी काही ना काही चालू असेल. आणि तुम्ही तुमचा ड्रीम पोस्ट ठेवलाय PSI, आणि जर तुम्ही 8-9 वाजेपर्यंत सकाळी झोपत असाल, बरोबर आहे, तर ड्रीम पोस्ट तुम्हाला भेटणार नाही. बरोबर आहे, कारण की जे लोक मेन्स नंतर फिजिकल चालू करतात ते कधीही क्वालिफाय होत नाही. हा पूर्ण काय प्रवास पॅरलल आहे, प्रिलिम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यू. कारण PSI मध्ये काय असतो? इंटरव्ह्यू असतो, माहिती आहे ना, 50 मार्क्सचा. 50 किंवा 40, माझं क्लॅरिफिकेशन करून घ्या. ठीक आहे. सो बेसिकली 40चा आहे ना, 40चा आहे ना. सो बेसिकली लक्षात घ्या, जर तुम्ही PSI ड्रीम पोस्ट ठेवता आणि जर तुमची फिजिकल ऍक्टिव्हिटी 0 आहे, तर आताच तुम्ही मेन्स देऊन फक्त ऑस्कर काही भेटत नाही कोणाला. काय पाहिजे? फायनल पोस्ट पाहिजे, है ना. बरोबर. सो बेसिकली लक्षात घ्या, PSI वाल्यांनी या हा फेज मेन आहे, कारण की मेन्सच्या वेळेस जर कमी जास्त मराठी इंग्रजीमुळे तुमचं झालं तर चालते. आता जर तुमचा प्रिलिम्सचा अभ्यास बऱ्यापैकी असेल तर थोडंफार ग्राउंड करून ठेवा. त्यातला त्यात कव्हर करण्यासारखा इव्हेंट म्हणजे रनिंगचा इव्हेंट, तो लवकर लक्षात येत. आणि त्यातल्या त्यात आत्ताच त्यासारखं नाही राहिलाय मागच्या बॅच सारखं. तुम्ही जर आत्ताची पाहिली असेल 24चे रिझल्ट, हे फास्ट चालू आहे. आधी मागच्या 2-3 वर्षापासून समजू शकतो फार जास्त डिले झालाय. इथून तसं होणार नाही, कारण की आयोगाची सुद्धा स्ट्रेंथ फुल आहे आणि सगळ्या गोष्टी आता प्रॉपर चालू आहे. बरोबर आहे. म्हणून जे आहे तुम्ही असं गृहीत धरू नका की मेन्स झाल्यानंतर करेल, बरोबर ना, किंवा प्रिलिम्स झाल्यानंतर करेल. नाही, तुम्हाला आत्ताच पासून तुमचा रनिंगचा इव्हेंट तुम्ही कव्हर करून ठेवू शकता. आणि रनिंग इव्हेंट डायरेक्टली ते 2-2.5 मिनिटात धावायचं आहे तुम्हाला 2 राऊंड? सध्या नाही, सध्या फक्त जस्ट रन करा, राऊंड करा, है ना. हा पहिला मुद्दा म्हणजे एक्सरसाइजच्या अनुषंगानं PSI ज्यांची ड्रीम पोस्ट आहे त्यांना फिजिकल ऍक्टिव्हिटी काही ना काही करायची आहे. आता दुसरा पोल, किती जणांना 60च्या नंतर जगायचं आहे? 60च्या नंतर जगायचं आहे. अरे बाप, किती विचार करू राहिले तुम्ही. किती जणांना 40 नंतर हेल्दी राहायचं आहे? सर्वच आहे ना. मग हे एकमेव सोल्युशन आहे, लक्षात घ्या. हा अभ्यासही तुम्हाला वाचू शकत नाही. तर तुम्ही उद्या जाऊन कोणत्याही चांगल्या क्लास 1 पोस्टवरही गेलात, बरोबर आहे, UPSC तून IAS ही झालात तुम्ही, आणि दुसऱ्या दिवशी जर बरोबर आहे काही झालं, है ना, काही होऊ शकते, तर मग तो एवढा वर्षाचा अभ्यास मेहनत कामाची नाही. आणि हे संचित कर्म आहे, लक्षात घ्या. एक्सरसाइज जे आहे आपले संचित कर्म आहे. इव्हन म्हणजे अष्टांग मार्ग असो, किंवा मग आपली त्रिरत्ने असो जैन धर्माची, किंवा हिंदू धर्माची आपली भगवद्गीता असो, किंवा कुठलाही ग्रंथ उचलून घ्या, बरोबर आहे. आणि मग इकडे तर बाहेरचं मोटिवेशन लागन तेवढं आहे. तो ह्या सगळ्यांनी ह्या महत्व दिला कशाला? एक्सरसाइजला. कारण की आज जर एक्सरसाइज साठी वेळ काढणार नाही तर उद्या जाऊन तुम्हाला बिमारीसाठी वेळ काढावा लागेल, है ना. 100% आहे. बऱ्याचशा गोष्टी आहे, खूप जण बोलले आहे. म्हणजे महात्मा गांधी सुद्धा बोलले एक्सरसाइजच्या महत्वाबाबत. त्यामुळे आता हे महत्व सांगणं एवढे आता आपण काही लहान राहिलेलो नाहीये. पण सांगण्याचं तात्पर्य का कशा रुटीन मेंटेन करायचं याविषयी मी टेक्निकल सोल्युशनवर बोलतो. एक्सरसाइजच्या बाबत मी प्रत्येकाला सांगेल की पहिले तर तुमच्या मोबाईलमध्ये, अँड्रॉइड आहे प्रत्येकाकडे,
फिट नावाचा एक मोबाईल ॲप आहे. फिट आहे मोबाईलमध्ये, नसेल तर डाउनलोड करा प्ले स्टोअरवरून. कोणतं? फिट नावाचं जे ॲप आहे ते तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे. Google फिट म्हणून. ठीक आहे. याच्यामध्ये काय येईल तुम्हाला, तुमचं जे डेली स्टेप काउंट आहे, सकाळपासून संध्याकाळी झोपेपर्यंत जे तुम्ही स्टेप काउंट करता त्याचा तुम्हाला रोज अंदाज येईल. मिनिमम टार्गेट सांगतो, हे तर अचीव होणार नाही एवढं स्टुडंट फेजच्या अनुषंगानं. मिनिमम टार्गेट सांगतो, ॲटलिस्ट मिनिमम 5,000, बरोबर आहे. तर मॅक्सिमम तुम्ही मग 20,000 पर्यंतही स्टेप्स करू शकता, बरोबर आहे. त्यासाठी बेस्ट सोल्युशन काय, दोन्ही गोष्टी होतील. तुम्ही तुमच्या रूमवरून, बरोबर आहे, जर तुमची रीडिंग रूम किंवा तुमचं मेस किंवा इतर गोष्टी जर बाईक नाही वापरली तर ऑटोमॅटिकली तुमचा स्टेप काउंट वाढेल. दुसरं महत्त्वाचं, की जास्तीत जास्त चालण्याचा प्रयत्न करा. म्हणजे कधीही जे आहे म्हणजे कंटिन्यू 3-4 तास रीडिंगमध्ये बसून राहू नका. त्याच्यामुळे बरेचसे बॅकबोनचे प्रॉब्लेम फार जास्त वाढले आहेत स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांमध्ये. पुण्यामध्ये अक्षरशः मूव्हमेंट चालू झालेली आहे. चळवळ चालू झालेली आहे, विद्यार्थी एक चळवळ तिथे अवेअरनेस करत आहे तुमच्या कशासाठी, बॅकबोनच्या इश्यूसाठी. कारण की आपलं काय कंटिन्यू सिटिंग होतं, त्यातल्यात आपली मान, आपला जो पाठीचा कणा आहे तो कंटिन्यू या पोझिशनमध्ये असतो है ना. त्यामुळे फार जास्त नंतर उद्या जाऊन प्रॉब्लेम येऊ शकतात. तर हेल्दी राहायचं असेल तर याच्यामध्ये एक बेस्ट सोल्युशन आहे. कोणतं? की जेव्हा तुम्ही रीडिंगमध्ये बसता तर कंटिन्यू 3-4 तास न बसता थोडं बाहेर चक्कर मारायला गेलं पाहिजे. फक्त ही काळजी घ्या, बाहेर चक्कर मारताना एकटे जा, है ना. नाहीतर जर 3-4 जणांसोबत गेलो तर मग हे पाहू दे ते पाहू दे असं करत करत 1-2 तास कसे जातात लक्षात येत नाही. त्यामुळे हे काळजी घेणं आवश्यक आहे. दुसरं महत्वाचं, आता सकाळी उठण्याचं ऑलरेडी झोपेवर मी बोललेलो आहे. तर युजली लक्षात घ्या, आता जर सध्या तुमची उठण्याची वेळ 7 असेल तर तिला 6 करा. जर 8 असेल तर त्याला 7 करा. जास्त ड्रास्टिक चेंज करू नका. सध्या 20-25 दिवस त्याला 1 तासानं कमी करा, है ना. बरोबर. असे किती जण आहे याच्यातले जे 8 नंतरही झोपतात, कोणी 7 वर नाही करणार, आहे ना. पण मला माहिती आहे. तो बेसिकली लक्षात घ्या, जोपर्यंत फिजिकल ऍक्टिव्हिटी कोणती असणार नाही तोपर्यंत एन्थुसियाझम येणार नाही. आणि जोपर्यंत एन्थुसियाझम येणार नाही तोपर्यंत विल पॉवर स्ट्रॉंग होणार नाही. जोपर्यंत विल पॉवर स्ट्रॉंग होणार नाही तोपर्यंत तुमचा ज्या अनुषंगाने तुमचे एफर्ट्स वाढणार नाही. आणि एफर्ट जर वाढले नाही तर तुमचा रिझल्ट येणार नाही. म्हणून ह्या सगळा असा ट्री आहे, लक्षात घ्या. सायकोलॉजिकल ट्री आपला थॉट्स प्रोसेसचा ट्री आहे. म्हणून एक्झरसाइजला महत्व द्या उद्यापासून. नाही काही तर थेंबे थेंबे तळे साचे. एकदम मी तुम्हाला 1 तास करा असं म्हणत नाहीये. निदान काहीतरी याला अल्टरनेट ऑप्शन सांगतो मी तुम्हाला. अल्टरनेट आणि तुमचे एक्सक्युजेसही सांगतो. एक्सक्युजेस फार मजेशीर असतात. एक्सक्युजेस असतात की पहिले तर आपण सकाळी उठलो युजुअली आणि आपण जर ठरवलं काय करायचं आपल्याला, सकाळी उठायचं आहे, तर उठल्यानंतर पहिले आपण तास मोजतो. रात्री किती वाजता झोपलो होतो. मग मोजतो आपण. मग आपल्याला कोणतरी सांगितलं असते की 7 तास झोप, मी सांगितलंय. ठीक आहे. 7 तास झोप घेतली पाहिजे वगैरे. लगेच तुमच्या लक्षात, अरे बापरे 5च तास झोप गेली, अजून झोपून जातो आपण. ठीक आहे. दुसरं कारण एक्सक्यूज काय असते तुमचा, की बाहेर पाऊस चालू आहे. है ना. म्हणजे पावसाळ्यात जर वगैरे असेल तर, किंवा मग फार जास्त उजीड पडला, आता फिरायला नाही जायला पाहिजे, लोक पाहतील तुम्हाला, है ना. मुलीच्या बाबतीत बरं आहे ना. सो बेसिकली हे एक्सक्युजेस देऊ नका. तुमचं जे रूम आहे, तुमचं जे टेरेस आहे घराचा किंवा इतर कोणत्याही ठिकाणी तुम्ही आरामात सूर्यनमस्कार करू शकता. बेसिक सूर्यनमस्कार माहित असेल, करून दाखवू. ठीक आहे. तो बेसिकली लक्षात घ्या, सगळ्यात बेस्ट एक्सरसाइज आहे सूर्यनमस्कार. तुमचं ब्रिथिंगची एक्सरसाइज होतं आणि तुमची मुवमेंटही होतं, स्ट्रेचिंगही होते तुमचं, आणि तुमचा कार्डिओही होते, हार्टलाही व्यायाम पोचतो. त्याच्यामुळे निदान इथून सुरुवात करा. सूर्यनमस्कार काहीच जर करत नसाल तर ऍटलिस्ट लागन तेवढे व्हिडिओ आहे, कुठे आपल्या युट्यूबवर अवेलेबल आहे. ओके. सो बेसिकली लक्षात घ्या, काय कसं आहे तुम्हाला उद्यापासून सूर्यनमस्कार, दुसरं 10,000 किंवा 5,000 स्टेप्स करायचे आहे. आणि जर याच्या पुढे जायचं असेल आपल्याला, बरोबर आहे, तर ग्राउंड आहे आपल्या जवळपासच. जिल्हा स्टेडियमचं सुद्धा ग्राउंड आहे किंवा आपलं बीपीएडचं सुद्धा ग्राउंड आहे शिवाजीचं. आणि मला तरी असं वाटतं की बऱ्यापैकी जो गट आहे राहणारा तो हा गागेनगर किंवा पंचवटीच्या दरम्यान किंवा मॅक्स टू मॅक्स राठीनगर पर्यंतच राहतो. त्या सर्वांना आरामात हे ग्राउंड काय पडते, जवळ पडते. तर आवर्जून एक्सरसाइज साठी उद्यापासून अर्धा 1 तास काढा. आणि मला चेंजेस तुम्ही स्वतःहून सांगाल की सर याच्यामुळे हे चेंजेस झाले, बरोबर आहे. आणि मग याच्या पुढे जाऊन दुसरा ऑप्शन काय, स्पोर्ट्स. एखाद्याला जर फारच जास्त बोर होत असेल तर त्याने स्पोर्ट्स ऍड करा. स्पोर्ट्स मध्ये कोणता एकदम हार्ड स्पोर्ट्स नाही, कोणता सिंपल बॅडमिंटन किंवा व्हॉलीबॉल किंवा असे पद्धतीचे स्पोर्ट्स तुम्ही इन्क्लूड करू शकतात. आणि काहीच झालं नाही तर बेस्ट काय आपलं चालणं, है ना. तर ते आवर्जून इन्क्लूड करा. आणि मग मला सांगा तुमचे त्याचे परिणाम काय होतात. त्याचे परिणाम मी लिटरली सांगतो तुम्हाला काय आहे.
की सर्वात महत्वाचा तो तुमचा जास्त अभ्यास होईल. हा चुकीचा मिथ आहे, लक्षात घ्या. एक्सरसाइज केल्यानं थकते आणि मग लायब्ररीत झोप येते. हा मॅक्सिमम जणांनी मिथ बनवलेला आहे. है ना? बनवलाय? बरोबर. जे जिम वगैरे करतात, नसेल करत तर मग हा एक मिथ आहे. कोणता? एक्सरसाइज केल्यानं आपण थकून जातो, मग लायब्ररीत झोप येते. बिलकुल नाही. एनर्जी आउट नाही होत, इन येते. तुम्ही बाहेरच्या निसर्गामध्ये जा. जर शास्त्रानुसार आपण बघितलं तर आपली आई नेहमी आपल्याला म्हणत होती, आणि मी मागच्या बॅचमध्ये सांगता कोणतं, की पहाटेचा काळ जो हा ब्रह्मकाळ असतो तेव्हा अभ्यास करत जा, लवकर लक्षात राहतं. कारण काय त्याच्या मागं आपला सबकॉन्शियस माइंड आणि आपला जो पिट्युटरी ग्लँड आहे आपला, बरोबर आहे, हा सर्वाधिक जास्त त्या एन्व्हायरमेंटमध्ये ओपन होतो. आणि मग युरोपीय देशामध्ये जे जास्त शोध लागतात त्याच्या मागं किंवा कारण आहे कोणतं आहे, तर तिथलं जे वातावरण एन्व्हायरमेंट. म्हणजे सकाळी 4 वाजता जवळपास लक्षात घ्या, 10-11 वाजता एक साधारणतः 12 वाजता पकडू आपण व्यवहार बंद झाले. म्हणजे माणसाचे कोणासोबत? निसर्गासोबत. एक साधारणतः 4 वाजेपर्यंत काय होतं? रिसायकल होतं पूर्ण निसर्ग आपला. ते जो काही आपण डिस्टर्ब करून ठेवलाय, रात्री 12 पासून तर संध्याकाळी 4 सकाळी 4 पर्यंत, पहाटे 4 पर्यंत रिसायकल होतो. ते जेवढा आपण बेकार केला तो काय होतो? पुन्हा रिन्यू होतो. आणि सकाळी 4 वाजता तुम्हाला नवीन निसर्ग भेटतो रोज सकाळी. तो तुमचा साधारणतः 7-8 पर्यंत असतो सकाळी. 8 नंतर आपण काय डबल, बरोबर आहे ना, पोल्युशन करणं चालू करतो आपण, आहे ना, व्हेइकलचं म्हणा किंवा इतर. म्हणून हा जो काळ असतो ना ब्रह्मकाळ, हा तुमच्या हेल्थसाठी खूप चांगला आहे. म्हणून ज्या सर्वांनी आजपासून प्रतिज्ञा घ्या, जसं आपण काल झोपेची घेतली आणि केला असेल ट्राय. काल केला ट्राय? किती जणांनी ट्राय केला ऍटलीस्ट काल? फक्त 4 जण. लवकर झोपायचा ट्राय केला. ठीक आहे. लवकर झोप नाही आली, नाहीच येणार. बरोबर आहे. काही काही जणांना टाईमपास वाटेल पहिला, की सर मी 10, 9-10ला बेडवर गेलो. यासाठी बेस्ट बॉलिवूडचं एक्झाम्पल तुम्हाला सर्वांना माहीत आहे आणि मी सुद्धा फॉलो करताना कोण आपले अक्षय कुमार, है ना. म्हणजे त्यांनी म्हटलं, की मी कधी आयुष्यात आजपर्यंत एक सनराईज मिस नाही केलेला आहे, है ना. आणि त्यांनी म्हटलंय, की जर तुम्ही एक्सरसाइज करत नसाल तर जगून फायदा नाही. कारण की काय प्राणीच आहे ना तुम्ही, त्यालाही समजत नाही एक्सरसाइज कोणत्या कुत्र्याला पाहिला का एक्सरसाइज करताना, है ना. तसेच तुम्ही आहे. बरोबर आहे. उपमा कशा दिली विचार करा आपल्याला, है ना. जर ते बनायचं नसेल तुम्हाला तर मानवात या आणि उद्यापासून एक्सरसाइजला लागा आणि बिलकुल एक्सक्यूज देऊ नका की बुवा अभ्यास आहे. नाही, तुम्हाला उलट एक्सरसाइज केल्यानं अभ्यासाला तुम्हाला एक फायदा. ठीक आहे. इथे थांबतो. एक्सक्यूज बद्दल आहे बरेचसे मजेशीर, पण जाऊ द्या आता एखाद्या दिवशी बोलेल. ठीक आहे. तर इथे थांबूयात. उद्या तुम्हाला नेक्स्ट डेचे टार्गेट दिलेले ऑलरेडी प्रोव्हाइड केलेले आहे. आणखी जास्त लवकर देण्याचा मी प्रयत्न करेल. काल 10 वाजता आले टार्गेट, 8ला आले. आणखी उद्या सकाळी 6 पर्यंत मी देईल. ठीक आहे. उद्या भेटूया सेम टाइमला, दुपारी 3 वाजता. तुमच्या डायरी आणि तुमचं मागच्या पेपरचं अनालिसिस आणि तुमचे मागचे पेपर हे सोबत लागतील. नाहीतर नाही आले तरी चालेल. थँक यू व्हेरी मच.